अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. काषाय वस्त्रं करदंडधारिणं कमंडलुं पद्मकरेण शंखं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. औदुम्बरः कल्पवृक्षः कामधेनुश्च संगमः चिन्तामणिगुरोः पादौ दुर्लभौ भुवनत्रये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. दोन क्षण भजन करूया आणि आजच्या निरूपणाकडे वळूया. श्रीमन्नारायण स्वामीं दयाब्धे तारक पददायिन्. जय जय नारायण स्वामीं दयाब्धे तारक पददायिन्. श्रीमन्नारायण स्वामीं दयाब्धे तारक पददायिन्. जय जय नारायण स्वामीं दयाब्धे तारक पददायिन्. जय जय नारायण स्वामीं दयाब्धे तारक पददायिन्. श्रीमन्नारायण स्वामीं दयाब्धे तारक पददायिन्. श्रीमन्नारायण महाराज की जय. श्रीपाद श्री वल्लभ या फेसबुक पेजवरती आत्ता उपस्थित असलेल्या सगळ्यांना आणि जे जे नमस्कार असं लिहून पाठवतायत, टाईप करतायत, उपस्थित आत्ता श्रीपाद श्री वल्लभ पेजवरच्या सगळ्या उपस्थित असलेल्या सगळ्या दत्तभक्तांना, गुरुभक्तांना आणि यूट्यूबच्या माध्यमातून पुन्हा हा व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्या दत्तभक्तांना, गुरुभक्तांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. आज आपण संध्याकाळी एकत्र भेटायचं ठरवलं. या ठिकाणी फेसबुक लाईव्ह संध्याकाळी 6 वाजता करायचं ठरवलं. अगदी सुरुवातीला आपण 8:30 ही वेळ ठेवली होती. मधल्या काही दिवसांसाठी आपण 9:30ला एकत्र जमलो. पण आजपासून 23 तारखेपर्यंत आपल्याला संध्याकाळी 6च्या दरम्यान एकत्र जमायचं आहे. श्रीपाद श्री वल्लभ या पेजवरती हा उपक्रम सुरू करण्याचा मूळ हेतूच. सगळ्यांना नमस्कार, खूप खूप धन्यवाद. आपल्या सगळ्यांचे नमस्कार पोचत आहेत. आपल्या सगळ्यांनाही माझ्याकडनं खूप खूप नमस्कार. हा उपक्रम सुरू करण्याचा उद्देशच इतका आहे की कुठे ना कुठेतरी आपण बाहेरचं वातावरण वाईट असताना किंवा भयावह असताना, चिंताजनक असताना त्याचा विचार न करता, एरवी आपल्याला वेळ नाही वेळ नाही वेळ नाही असं आपण नेहमी म्हणत असतो, ही सबब देत असतो. तर आता देवाच्या कृपेने, दत्त महाराजांच्या कृपेने वेळ मिळाला आहे, तर आपण त्या वेळेमध्ये काही ना काहीतरी चिंतन करूया, काही ना काहीतरी चर्चा करूया. यासाठी हा उपक्रम आहे. यात कोणीही कोणाला काही, मी इथे आत्ता मी व्यक्तिगत मी एकटा बोलतोय म्हणजे मी काहीतरी ज्ञान देतोय असा त्याच्यातला अर्थ नसून, किंवा मला काहीतरी कळलं आहे आणि म्हणून मी काहीतरी सांगतोय अशातला विषय नसून, जे जे काही सत्संगात ऐकलं आहे, सद्गुरूंच्या चरणी बसून ऐकलं आहे, संतांच्या सहवासात, गुरुजनांच्या सहवासात ऐकलं आहे, जे जे काही कीर्तन प्रवचनाच्या निमित्ताने अभ्यासलं गेलं आहे, त्याची एक प्रकारे उजळणी पण होते, त्या विषयाची उजळणी पण होते. आणि त्याचा जर फायदा श्रोतृवृंदांना जर होणार असेल आणि जर त्यातनं आपण जर एक काही तत्वचर्चा करू शकत असू, म्हणून आपण या ठिकाणी एकत्र जमतोय. काही जणांना कालचा भाग ऐकल्यानंतर मला एका ताईंचा असा मेसेज आला, नावं मुद्दाहून उद्धृत करणार नाही, एकांचा असा मेसेज आला की काल तुम्ही जो मुद्दा मांडला की उपासना करताना उपासकांनी, साधकांनी, मला ह्याचा खूप आनंद आहे किंवा मला याची मला खूप छान वाटतं आहे की जे इथं आपण रोज चर्चा करतोय, म्हणूनच मी चर्चा हा शब्द प्रयोग केला आहे, की इथे ज्या गोष्टीची चर्चा होते, इथे फक्त कुठल्या एका विशिष्ट संप्रदायाबद्दल चर्चा नाही आहे. ही पूर्णतः अध्यात्म या विषयाची, परमार्थ या विषयाची चर्चा आहे. मग त्याच्यातली जी पथ्य आहेत, त्याच्यामध्ये काय काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, किंवा संत वाक्यांचं प्रमाण, हे घेऊन आपण इथे चर्चा करतोय. तर एकाने फार छान कालच्या दिवशीचं ऐकल्यानंतर प्रश्न विचारला आहे इनबॉक्सला मला व्हॉट्सॲपवरती, की आम्हाला हा विषय माहीत नव्हता की एखाद्या ठिकाणी, ते काल जे टेंबे स्वामींचं उदाहरण सांगितलं इथे मी, त्या उदाहरणांती कोणीतरी विचारलं की आपली साधना खर्ची पडते, हा विषय आम्हाला नव्हता.
हा मुद्दा जरा आणखीन थोडा विस्तृतपणे सांगितला तर आणखीन क्लॅरिटी येईल असं एका ताईंनी मेसेजमध्ये व्हॉट्सॲपला मला कळवलं, ब्रॉडकास्ट लिस्टच्या आमच्या नंबरवरती, माझ्या नंबरवरती. म्हणून त्या मुद्द्याला धरूनच, कालच्या ओव्यांवरतून पुढे त्या मुद्द्याला धरूनच आपण आजची थोडीशी चर्चा करूया आणि मग आजच्या विषयाची सांगता नंतर करूया थोड्या वेळाने. काल आपण असं पाहिलं की क्रमाक्रमाने आपण बद्धाची लक्षणं, मग मुमुक्षुत्वाची लक्षणं, मुमुक्षु लक्षणामध्ये सुद्धा तीव्र, तीव्रतर, तीव्रतम, म्हणजे जेव्हा तीव्रतर पातळीचं मुमुक्षुत्व जागृत होतं. माझे गुरुजी फार छान एक उदाहरण सांगतात, व्यवहारातला दृष्टांत, अगदी आजच्या काळातला आहे. अमेरिकेतल्या एका मित्रांचा परवा मला फोन आला होता, आमचा फोन झाला तेव्हा त्यांनी सांगितलं, बुवा ही जी भाषा तुम्ही आत्ता बोलताय ती कीर्तन प्रवचनातली भाषा न बोलता सध्याचं यूथ किंवा सध्याची तरुणाई किंवा सध्याची पिढी ज्या भाषेत बोलते त्या भाषेमधली उदाहरणं किंवा त्या भाषेतलं बोलणं तुम्ही ठेवत असल्यामुळे आम्हाला ते चटकन आकलन होतं आहे, असं परवा अमेरिकेतनं एक फोन आला होता त्या मित्राने सांगितलं. तर उद्देश हाच आहे की प्राच्य मराठीत वेदांती भाषासुद्धा बोलता येईल, पण ते मुळातच तिकडे आपण कोणी न पाहत असलेले आपण सगळे जर आणखीन कठीण असा जर तो विषय केला तर इथे आपण त्याची चर्चाच मुळी आपली होऊ शकणार नाही. म्हणून अगदी बोली भाषेत आपण आहोत आपापल्या घरात, पण एका विषयाला धरून आपण चर्चा करतोय, हाच तर मूळ यातला हेतू आहे. तर मी उदाहरण सांगत होतो की आमचे गुरुजी एक फार सुंदर उदाहरण याच्यावरती मी एकदा त्यांच्याकडनं ऐकलं. बघा, तीव्रतर मुमुक्षुत्व म्हणजे काय, याची व्याख्या काय नेमकी. परवा आपण पंचपदीचे अभंग टेंबेस्वामींचे ऐकले. ते तीव्रतर मुमुक्षुत्व झाल्यानंतर आलेले अभंग आहे. तीव्रतर मुमुक्षुत्व की वासुदेवा आन धन नको, तुझं फक्त दर्शन घडू दे, हेच दर्शनरूपी धन फक्त पाहिजे. वासुदेवा आन धन नको, तुमचं दर्शन घडू दे. मा कर अधवच शिशुनो अंत, तुमची कृपा नाही मिळाली तर आता माझा जीव जाईल, अशी अवस्था रंगावधूत महाराजांची, अशी अवस्था समर्थ रामदासांची, अशी अवस्था तुकोबारायांची. की परवा त्याच्या अलीकडच्या दिवशी आपण प्रमाण पाहिलं. प्रमाण म्हणजे रेफरन्स. ते रेफरन्स आपण संत वाक्याचे रेफरन्स घेतोय, तपासून बघतोय, पडताळून पाहतोय आणि आपला तो मुद्दा दृढ करत चाललोय. की तुकाराम महाराज जसं म्हणाले की जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी, पाण्या विना मासोळी जशी तडफडते तसा हा तुका पांडुरंगाच्या कृपेविना तडफडतोय. हा संदर्भ 2 दिवसापूर्वी पाहिला, 3 दिवसापूर्वी पाहिला. परवाच्या दिवशी आपण पंचपदीत टेंबेस्वामी महाराज दत्तकृपे विना कसे त्यांच्या चित्तात तगमग चालले आहे त्याचा विचार पाहिला. म्हणून तीव्रतर मुमुक्षुत्व याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत आपला विषय तो होत नाही. म्हणून मी गेल्या 5-6 दिवसापासून सलग एक विषय प्रकर्षानं आपल्याला सांगतोय की उपासक, साधक, भगवत भक्त हे शब्द वेगळे आहेत, पण त्याचा मतितार्थ एकच आहे. त्या सगळ्यांनी करायची कृती आणि जे करायचं नाही आहे ते आणि जे करायचं आहे ते, ती दिलेली जी पथ्य आहेत, डूज अँड डोंट्स, ते सगळे एकसारखेच आहेत. फक्त हे शब्द उच्चारणासाठी त्रिपुटीप्रमाणे वेगळे आहेत. उपासक, उपास्य, उपासना, साधक, साध्य, साधना, या त्रिपुटी अनुसार ते शब्दाचे बदलत जातात, पण त्यांनी जे जे करायचंय ते तेच आहे. आता बघा, जेव्हा तीव्र आपल्याला फक्त कुठेतरी हे कळायला लागतं की मी करतोय ते, मी खूप प्रापंचिक जीवनात अडकलोय, पण मला यातनं मोकळं व्हायचं आहे. मी ह्यासाठी नाही जन्माला आलेलो, मला काहीतरी साधना केली पाहिजे, मला काहीतरी उपासना केली पाहिजे, मला भगवत भक्ती केली पाहिजे असं वाटणं, म्हणजे कुठेतरी मी चुकतोय हे तीव्र मुमुक्षुत्व आहे. म्हणजे ठीक आहे, कधी कधी आपल्याला असं वैराग्य निर्माण होतं, त्याला स्मशान वैराग्य असं पण म्हणतात. म्हणजे माणसं स्मशानात पोचवायला जी जातात, तिथे गेल्यानंतर तिथलं ते वर्णन पाहिलं, काय हो शेवटी आयुष्यात, शेवटी आपण पैसा खूप करतो, पण शेवटी काय हो, 3 चिमट्या राखच होणार आहे आपल्या आयुष्याची, अशा वगैरे सगळ्या गप्पा मारतो. भरपूर माणसं त्याविषयी चर्चा करतात आणि तिथं त्याला इतकं लोकांचं वैराग्य ओसंडून वाहत असतं की ते नको तेवढी चर्चा त्या ठिकाणी अगदी विरागीपणाची चर्चा करीत असतात. पण एकदा का तिथून आल्यानंतर परत ये रे माझ्या मागल्या हीच परिस्थिती सुरुवात होते. पुन्हा तोच बे धुणे 4 पाढा सुरू होतो. पुन्हा आपण तेच आणि तसंच सगळं करायला लागतो, तसंच वागायला लागतो.
कारण ते त्या क्षणापुरतं त्या प्रेताला पाहिल्यानंतर त्या स्मशानभूमीत आलेलं तेवढं वैराग्य असतं, म्हणून त्याचं एक वैराग्यातलं नाव आहे स्मशान वैराग्य. तसं आपण सुद्धा प्रभावित होऊन कुठली तरी पुस्तकं वाचून, कुठेतरी योगमार्गातली पुस्तकं वाचून, कुठेतरी नाममार्गात नामस्मरणाच्या विषयीचं वर्णन केलेली पुस्तकं वाचून, कुठेतरी दासबोध प्रभावित होतो, पण सातत्य त्यातलं टिकवत नाही, तो साधक नाही. म्हणून कालच्या दिवशी चर्चा करताना आपण लक्षात घेऊया की जेव्हा आपण बहिर्मुख असलेलं मन कुठे ना कुठेतरी हळूहळू का होईना अंतर्मुख व्हायला लागलं, तो तीव्र पातळीचा मुमुक्षू आहे. मग तीव्र तर म्हणजे त्याला कळतंय, हळूहळू तो प्रयत्नपूर्वक आपल्यात बदल घडवतोय, आपल्यातले जे अवगुण आहेत त्या अवगुणांचा त्याग करतोय, सद्गुणांची वृद्धी करायला लागतोय, जेणेकरून जास्तीत जास्त सत्क्रिया माझ्याकडून घडतील, चांगल्यात चांगल्या क्रिया माझ्याकडून घडतील. ज्याला सुकृत आणि दुष्कृत असे दोन शब्द आहेत. सुकृत म्हणजे चांगली कर्म करणं आणि दुष्कृत म्हणजे वाईट कर्म करणं. सत्कर्म किंवा दुष्कर्म म्हणूया सोप्या भाषेत. तर सत्कर्म करीत जातो अगदी ठरवून, जितकं माझ्याकडनं चांगल्यात चांगलं शरीराच्या पातळीवरून जितकं काही मला पावित्र्य राखता येईल तेवढं मी पाळीन. मी पापकर्म कुठलंही करणार नाही. मी माझ्या शरीराचा उपयोग काही ना काहीतरी देवासाठी, माझ्या धर्मासाठी, माझ्या राष्ट्रासाठी, माझ्या वैयक्तिक ऐहिक आणि पारलौकिक माझ्या उत्कर्षासाठी माझ्या शरीराचा निश्चितपणानं वापर करीन. म्हणजे हे शरीराच्या पातळीवर झालं. मग कुठेतरी मनाच्या पातळीवर आणि मग वाचा, काया वाचा मनाने हळूहळू 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 तो बहिर्मुखतेतून बऱ्यापैकी अंतर्मुख व्हायला लागतो. तो तीव्र तर मुमुक्षू असतो. पण तीव्र तम मुमुक्षुत्व ज्याला प्राप्त होतं त्याचा विषय फक्त एकच असतो की मला बाकीचं जगाशी काहीही घेणं देणं नाही. मला जगातल्या कुठल्याही व्यक्तीशी काही घेणं देणं नाही. मला जगात घडणाऱ्या कुठल्या प्रसंगाशी आत्ता काही घेणं देणं नाही. माझा विषय फक्त एकच आहे की जे माझं साध्य आहे. अगदी सोप्या आणि अगदी साध्या भाषेत सांगायचं तर अर्जुन जेव्हा उभा राहिला तेव्हा खाली तिथे पाणी होतं आणि तो पणच असा होता की ती मत्स्याक्ष भेदायचा होता. मत्स्याचा अक्ष, मत्स्याक्ष भेदायचा होता. खाली नेम धरून त्याचं लक्ष अन्य कुठे होतं का? त्याचं लक्ष बरोबर तिथे होतं, लक्षावरती. हे जसं आपण पुराणांमध्ये गोष्टींमध्ये ऐकतो तसं जो तीव्र तर मुमुक्षुत्व ज्याला प्राप्त झालं चित्तात, तो असतो जगामध्ये, तो राहतो जगरहाटीप्रमाणे, तो खातो पितो उठतो बसतो जातो येतो, व्यवहार सगळ्या सर्वसामान्यांप्रमाणे करतो. पण त्याचं जे लक्ष असतं, त्याचं जे ध्येय असतं, त्याचं जे कृती असते ती फक्त आपल्या ध्येयाप्रत जाण्यासाठी असते. पूर्णपणे तो आपल्या ध्येयासक्त झालेला असतो. त्याला आपल्या इष्टदेवतेची कृपा फक्त मिळवायची असते. म्हणजे काय तर त्याचा पूर्णतः विषय खाता पिता उठता बसता जाता येता बघता बोलता प्रत्येक कर्म करता त्याचा विषय फक्त त्याची उपास्य देवता झालेली असते. मी परवा जे 2-3 दिवसापासून सतत सांगतोय की भक्त उपासक साधक एक आहेत. आता भक्ताची व्याख्या सांगताना तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशापाश निवारुनी. त्या एका अभंगात वर्णन करताना महाराज म्हणतात, विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे धन जन माता पिता. आत्ता जे काही मी 5-10 वाक्य मगाचपासून खर्ची टाकली, रेफरन्स तुकाराम महाराजांचा. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धन जन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण. भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी. भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी. त्या अभंगात वर्णन करताना म्हणतात, विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे धन जन माता पिता. मला मगाचपासून जे काही इथं उद्धृत करायचं आहे, जो मुद्दा मांडायचा आहे तो हाच आहे की जेव्हा पूर्णतः विषय तो त्यांचा झाला नारायण, म्हणजे उद्दिष्ट फक्त एकच, आता सगळं लक्ष बहिर्मुख झालेलं मन पूर्णतः काढून घेतलं आणि ते पूर्णतः अंतर्मुख झालं, तो तीव्रतर मुमुक्षुत्व प्राप्त झालेला. तो फक्त भगवंत कृपेशिवाय त्याला दुसरं काही ध्यासच नसतो. तो तीव्रतर मुमुक्षुत्व प्राप्त झालेला जीव.
उदाहरण असं आहे, मी जिथे सांगत होतो आणि जिथनं हा विस्तार झाला, म्हणजे गुरुजी याच्यावर फार छान उदाहरण सांगतात. ते नेहमी असं म्हणतात, आजच्या काळातलं उदाहरण देतो म्हणजे आपल्याला दृष्टांत रूपाने पटेल. आजकाल लोक हॉटेलमध्ये जेव्हा जेवायला जातात तेव्हा ते काय पहिल्यांदा काय सूप मागवतात, सलाड असतं, सूप मागवतात. काही काही गोष्टी ऐकलेल्या असतात म्हणून आपल्याला दृष्टांत रूपाने ठेवतोय फक्त. मग ते सलाड खातात, ते सूप घेतात, मग काय स्टार्टर असतो तो घेतात, मग चीज बाऊल, मग आणखीन काही आणखीन काही वेगवेगळ्या गोष्टी ज्या ते माणसं मागवतात. आणि मग त्या पद्धतीने पहिले स्टार्टर, मग पहिले काही सूप प्यायलं, सलाड घेतलं, मग हळूहळू काही भाजी, मग ही भाजी घ्या, मग ती भाजी घ्या, दाल फ्राय घ्या, मग अमकं घ्या, रोटी घ्या, मग कोणी म्हणतं बटर पाहिजे, बटर रोटी पाहिजे, कोणी म्हणतं नान पाहिजे. हे जरा एवढ्यासाठीच रंगवून सांगतोय की आपण हे सगळं अनुभवत असाल म्हणून ह्यातलं फक्त आपल्याला दृष्टांत रूपाने सांगतोय की हे अशा पद्धतीने मागितलं जातं. आणि मग मग जेवणाचा मेन कोर्स म्हणतात तो येतो आणि मग नंतर काय ते कोल्ड कॉफी असेल, मग कोणी आईस्क्रीम घेणार असेल, डेझर्ट म्हणून काय घेणार असेल, असं ते स्टार्ट टू एंड असं काहीतरी असतं. जेवणाची आधुनिक पद्धत अशी आहे. हॉटेलला गेल्यानंतर लोक या पद्धतीने जेवतात. आता हाच दृष्टांत इथे या चालू विषयाला लावायचा ठरला तर ते नेहमी असं म्हणतात की सर्वसामान्य जी मंडळी असतात त्यांना आपण चुकतोय हे कळतं, आपण हे करायला नाही पाहिजे हे कळतं, आपण खूप प्रापंचिक जीवनात अडकून गेलो हेही त्यांना कळतं, आपण खूप चुकीच्या मार्गाने चाललो हेही त्यांना कळतं, पण त्यांचा विषय तो झालेला नसतो, विषय त्यांचा नारायण झालेला नसतो, विषय त्यांचा दत्त झालेला नसतो, विषय त्यांचा पूर्णतः श्रीराम झालेला नसतो. त्यामुळे ते आपल्या मेन कोर्सकडे पाहत नाहीत आणि ते स्टार्टरवरतीच जोर लावतात. सूप किती प्यायचं, थोडंसं प्यायचं, तो 2-2 बाउल सूपच प्याला. सलाड किती खायचं, कामापुरतं खायचं, पण ते जर भरपूर भरपूर त्या बकरी मेंढीसारखं भरपूर जर सलाडच खाऊन घेतलं आधी, दिसतंय चांगलं वाटतंय म्हणून, ते सलाडच भरपूर खाल्लं, ते सूपच 2 बाउल प्यालं, ते स्टार्टरच भरपूर खाऊन घेतलं, तर मग मेन कोर्स कधी घेणार? सर्वसामान्य जीवांचं असं घडतं की ते या पहिल्या स्टार्टर, सूप, सलाड याच्यातच रममाण होतात आणि मेन कोर्सनी जे पोट भरणं आहे ते त्यांच्या तिकडे लक्ष नसतं. पण जे संत उपासक ते देत नाहीत. त्यांचा विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यांचा मूळ उद्देश जेणेकरून माझं पोट भरणार आहे, मला छान चविष्ट असं अन्न जेवायचं आहे, असा ज्यांचा दृष्टिकोन असतो ते फक्त आपली रोटी, ती काय जी सब्जी सांगितली असेल, जी काय भाजी सांगितली असेल ती भाजी, मुख्य पोळी, भाजी, भात, आमटी, जे पोटभरीचं अन्न आहे, ज्याने पोट भरणार आहे माझं, तो विषय तिकडे कॉन्सन्ट्रेशन करतात, तिकडे लक्ष केंद्रित करतात, मेन कोर्स ज्याला म्हणतात तिकडे लक्ष देतात. हा दृष्टांत आधुनिक एवढ्यासाठी सांगितला की जे तीव्रतर मुमुक्षुत्व ज्यांना प्राप्त झालेलं असतं ते मेन कोर्सकडे लक्ष देतात. ते पहिलं स्टार्टर, सूप, सलाडकडे जास्ती लक्ष, डेझर्टकडे लक्ष देत नाहीत, आपलं पोट वाह्यात गोष्टींनी भरून घेत नाहीत, मेन कोर्सकडे लक्ष देतात. तसं संत सत्पुरुष, भगवत भक्त, उपासक, साधक हे असतात. ते थोडं 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 प्रापंचिक जीवनातले जे जे अनुभव घ्यायचे त्या त्या पद्धतीचं थोडं 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 चाकतात, पण त्यांना माहीत असतं की आपला जो मूळ मूळ पोटात अन्नांश जायला पाहिजे, तो मेन कोर्स आहे, तो तिथेच असला पाहिजे. तसं ते जगाचे सगळे रंग पाहतात, जगाच्या सगळे आनंद घेतात, थोडं थोडं अनुभवत असतात, पण त्यांचा मूळ विषय जो असतो, विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यांना पूर्णांशाने नारायण हवा असतो, त्यांना पूर्णांशाने श्रीराम हवा असतो, त्यांना पूर्णांशाने दत्त महाराजांची कृपा हवी असते. ते त्याच्यासाठी भुकेलेले असतात. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, म्हणून ते पूर्णतः भुकेलेले असतात, त्यांना साधक असं म्हणतात. म्हणून हा दृष्टांत आत्ता मुद्दाम एवढ्यासाठी दिला. कालची व्याख्या पाहताना असा प्रश्न जेव्हा विचारला गेला की अवगुणाचा करुणी त्याग जेणे धरिला संत संग तयासी बोलिले मग साधक ऐसा, अवगुणांचा ठरवून त्याग केला, मग काय केलं तर संत संगती केली, मग काय केलं तर त्याला साधक असं म्हणा की जो ठरवून आपल्या ठिकाणी जे जे अवगुण आहेत ते घालवतोय. काही काहींना उठता बसता शिव्या द्यायची सवय असते, काही काही जण अशी असतात, सगळी अशी नसतात, पण अगदी अभद्र बोलायची सवय असते, काही गरज नसते. त्याने हा वाणीचा एक दोष आहे, तो जर घडत असेल तर एकीकडे 10 माळा जप मी करतोय किंवा 50 माळा मी जप करतोय किंवा मी गुरुचरित्र वाचतोय, पण गुरुचरित्र वाचल्यानंतर माझ्या तोंडात गुटख्याची पुडी घालतोय,
किंवा अन्य काही व्यसन करतोय. मी एकीकडे साधना मात्र अर्ध्या तासाची करतोय, पण साधनेनंतर कोणी काही व्यसनाधीनता काही करतोय किंवा अन्य काही गोष्टीत अडकलाय, तर त्या जिभेला व्यसनाचं पुन्हा हे होतंय. तर ती गुरुचरित्र संपतंय केव्हा, तो अध्याय संपतो केव्हा, मी हे शब्दशः अगदी कुणी घेऊ नका, असं कुणी आहे असा माझा दावा नाही, पण असं सर्व ठिकाणी आपण पाहतो. एक दृष्टांत रूपाने फक्त आपण हा मुद्दा स्पष्ट व्हावा म्हणून ही चर्चा, की ते संपतं कधी, ती माझी धार्मिक कृती संपते कधी, ती आरती नैवेद्य दाखवतो कधी, आणि मी एकदा किंवा बाहेर जाऊन ते गुटख्याची पुडी तोंडात घालतो कधी. इतकी जर अधीरता त्या एखाद्या व्यसनाच्या बाबतीत असेल तर मग ते 2 तास वाचलेलं गुरुचरित्र तग धरला होता त्याचा काहीच अर्थ राहणार नाही. म्हणजे अवगुणांचा करुणी त्याग, जे जे काही अवगुण समोरच्याला लागेल असं बोलत असेल, मी खूप माजुरडेपणाने वागत असेल, माझ्या बॉडी लँग्वेज, माझा देहबोली ही खूप अहंकाराची असेल, आणि एकीकडे मी उपासना करतोय असं म्हणत असेल, तर ते चुकीचं आहे. म्हणून इथे वर्णन करताना असं करून ठेवलं की अवगुणाचा करुणी त्याग. हे अवगुण लक्षात कोण आणून देतं, तर संत आणून देतात. म्हणून जेणे धरिला संत संग, त्या तयासी बोलिले मग साधक ऐसा, त्याला साधक असं म्हणतात. मग उपदेशिले आत्मज्ञान, तुटले संसार बंधन, दृढते कारणे करी साधन. म्हणजे जे जे विचार ऐकले, अयमात्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, 4 महावाक्याचा उपदेश गुरूंच्याकडनं ऐकला, संतांच्या सहवासात ऐकला. मग ते जे जे काही मी ऐकलं ते मला अनुभवायचं आहे. म्हणून दृढते कारणे करी साधन, ते दृढ व्हावं आपलं, म्हणून जो साधन करतो या नाव साधक. काल बोलताना एक वाक्य सांगितलं होतं की नाना संदेह निवृत्ती. एक गोष्टीचा खुलासा मुद्दाहून आजच्या व्हिडिओत करावासा वाटतो की दोन महत्वाचे शब्द अध्यात्म मार्गात येतात किंवा व्यवहारात येतात. शब्द येतो त्याचं नाव आहे चिकित्सा. एका शब्दाचं नाव आहे चिकित्सा आणि दुसरा शब्द आहे जिज्ञासा. काही जण खूप चिकित्सक असतात आणि काही जण जिज्ञासू असतात. जिज्ञासू असणं हे परमार्थासाठी लाभाची गोष्ट असते. जिज्ञासू वृत्ती असणं, मी हे एवढं ऐकलं पण याचा नेमका अर्थ मला कळला नाही, किंवा मी तमकं वाचलं होतं पण त्याचा शब्दशः अर्थ मला कळला नाही, त्याविषयी प्रामाणिकपणे काहीतरी जाणून घ्यावं आणि ते जाणून घेतल्यानंतर ते इम्प्लिमेंट मला करता यावं, ते माझ्या नित्य जीवनात मला आचरणात आणता यावं, यासाठी जो धडपडतो आणि आचरणात आणता यावं यासाठी म्हणून जो जाणून घेण्याची वृत्ती धरतो त्याला जिज्ञासू वृत्ती असं म्हणतात. त्याला जिज्ञासू असा शब्दप्रयोग आहे. पण काही लोकांना करायचं काहीच नसतं पण परमार्थ हा एक चेष्टेचा विषय बनवून ठेवलेला असतो. ते जरा स्पष्ट आणि परखडपणे बोलतोय असं वाटेल, पण फेसबुकवरती किंवा यूट्यूबवरती असे काही व्हिडिओ असतात की जसं काही क्रियायोगाच्या बद्दल. आता क्रियायोग काय वाटेवर पडलाय का? फेसबुक काय वाटेवर पडलाय का? अष्टांग योग जाणून घ्या, खिरापत वाटावी तसा तो क्रियायोग अष्टांगयोग काय खिरापत आहे का ती? कुणी यावं आणि 4 चॉकलेटं बाजारातनं विकत आणावी 10 आणि एकेकाला एक द्यावं, तसं खिरापतीसारखं वाटणं आहे का ते? इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ. ही गुह्य शास्त्र सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय, त्यांच्या सान्निध्यात बसल्याशिवाय, गुरूंची कृपा झाल्याशिवाय, त्याला स्वतःला मला ते हवंय अशी इच्छा झाल्याशिवाय, त्यांना ते द्यावं असं वाटण्याशिवाय, म्हणजे ज्याला पाणी प्यायची इच्छा झाली आहे तो पात्र घेऊन उभा असतो आणि जिथे ते असतं तिथून ते पाणी ज्या नळाखालनं येतं तिथे ते भांड्याखाली, ते भांडं त्या नळाखाली यावं लागतं. मग त्या नळाला असं वाटावं लागतं, तिथे अशी योजना असावी लागते की याला पाहिजे तितकं पाणी देता यावं. तो समृद्ध असावा लागतो, तो गुरुही चांगला असावा लागतो. म्हणजे मला काहीतरी मिळवायचं ही तळमळ त्याला असावी लागते, देणाराच चांगला असावा लागतो. आणि हे गुरूंनी शिष्याला दिलं, शिष्यानी गुरूंकडून घेतलं की तेरी बी चूक मेरी बी चूक. जगाला सांगायचे नसतात हे अनुभव की मी अभ्यास केला, माझा किती आज प्राणायाम झाले, माझे आज किती योग मार्गातली उपासना कशी सुदृढ झाली, हे बघा कसं हठयोग कसा आहे बघा, हे बघा कसं आहे बघा, ते कसं आहे बघा. हे इतकं सोपं जर असतं तर कोणीही जाता येता केलं असतं हो. त्याच्यासाठी गुरु लागलेच नसते. हिमालयामध्ये बद्रीनाथला किंवा अन्य ठिकाणी संत सहवासात राहताना मी पाहिलंय, पुस्तकं, केवळ पुस्तकं वाचून, चिकित्सक वृत्तीने पुस्तकं वाचून
पुस्तकात लिहिलेल्याप्रमाणे प्राणायाम करून किंवा योगाची उपासना करून भ्रमिष्ट झालेले कित्येक जीव मी पाहिलेत, कित्येक जणांना मी पाहिलेलं आहे डोळ्यांनी, की गुरूंच्याकडनं योग्य गुरूंकडून मार्गदर्शन न घेता योग म्हणा, हठयोग म्हणा, सिद्धयोग म्हणा किंवा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत अष्टांग योगाच्या, क्रियायोग म्हणा किंवा अगदी नामस्मरणसुद्धा किंवा कुठलीही धर्मग्रंथसुद्धा, पुस्तकं ठीक आहे तो, पण ते सांगणारा, ते समजावून सांगणारा आणि ज्याला ते समजावून घ्यायचेत अशी समजून घेण्याची वृत्ती घेऊन गेल्याशिवाय सांगणारा कसा सांगेल. म्हणून फेसबुक, यूट्यूब किंवा व्हॉट्सॲप हे म्हणजे आता इतकी मोठी मोठी विश्वविद्यापीठाच्या पेक्षा बाप गोष्टी झालेल्या आहेत की इथे कोणीही यावं, कुठल्या तरी पुस्तकातले कुठले तरी संदर्भ वाचावेत. महाअवतार बाबाजी म्हणजे इतकं माफी मागून बोलतो, परंतु जो तो उठतो तो खेळण्यासारखं करून टाकतो. महाअवतार बाबाजींनी मला दर्शन दिलं, मला महाअवतार बाबाजींची दीक्षा झाली, मला महाअवतार बाबाजींनी अशी आज्ञा केली. अहो ते वाटेवर पडलेत का महाअवतार बाबाजी? हे बाबाजींचं नाव घेताना 10 वेळा आपल्याला विचार केला गेला पाहिजे. ज्यांची चर्चा आपण करत असू तर त्या ठिकाणी ते जे ऑटोबायोग्राफी ऑफ हिमालयाज योगी म्हणून पुस्तक आहे, योगी कथामृत, त्याच्यात वर्णन करताना असं स्वच्छ वर्णन केलं आहे की परमहंस योगानंदांना दर्शन जे झालं आहे ते सुद्धा संपूर्ण आयुष्यात त्यांना 2दा फक्त दर्शन झालं आहे बाबाजींचं, काशीला, फिजिकल बॉन्डिंगमध्ये. म्हणजे परमहंस योगानंदांसारख्या अधिकारी 2दा किंवा 3दा लहरी महाशयांना प्रार्थना केल्यानंतर परमहंस योगानंदांना असलेल्या बाबाजींचं दर्शन आयुष्यात 2दा किंवा 3दा फक्त झालं असेल तर क्रियायोग, सिद्धयोग, हठयोग किंवा ह्या गोष्टीची उघड फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर चर्चा करणारे किती शहाणे असतील याची आपण कल्पनाच केलेली बरी. म्हणून हे फेसबुकवर, यूट्यूबवर चर्चा करण्याचे विषय नसतात. ज्याला तळमळ आहे त्याने तळमळ घेऊन गुरूंच्याकडे जावं आणि जे त्याचे अधिकारी आहेत ते त्या शिष्यांना त्या दृष्टीने मार्गदर्शन करतात. म्हणून इथे वर्णन करताना असं करून ठेवलं की नाना संदेह वृत्ती म्हणून शब्दप्रयोग 2 आहेत. एक आहे जिज्ञासू वृत्ती आणि असं आहे चिकित्सक. ज्यांना काहीही करायचं नसतं ते फक्त परमार्थ या गोष्टीची चिकित्सा करीत असतात. हे केलं म्हणजे काय होईल, नाही मग ते केलं म्हणजे काय होईल, नाही तसं केलं म्हणजे नेमकं काय होईल, असं केलंच पाहिजे का, असं असतं का, हे केल्याने असं होतं का, मग असं झालं तर काय होईल. चिकित्सा एवढी करतात, चर्चा एवढी करतात, ते ओगाळतात ना चंदन, तसं चर्चेचं गुऱ्हाळ इतकं मोठं करतात की त्या ठिकाणी इतकी चर्चा की चर्चा करता करताच निम्म आयुष्य निघून जातं, पण कृतीला सुरुवात होत नाही. जोपर्यंत कृती सुरुवात होत नाही तोपर्यंत परमार्थ पुढच्या पायरीवरती जात नाही. म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की चिकित्सक अजिबात असू नये, पण जिज्ञासू नक्की असावं. जाणून घ्यायची वृत्ती असू द्या, पण चिकित्सा केली. गोंदवलेकर महाराजांचं एक फार छान उदाहरण आहे. महाराज असं त्यांच्या प्रवचनात एक उदाहरण सांगायचं आहे. 2 माणसं होती आणि भूक लागली होती, खूप प्रचंड भूक लागली होती. भुकेचा अगदी आगडोंब पोटात पेटला होता. बरोबरची जी शिदोरी होती ती संपली होती. दोघे रस्त्याने निघाले आणि जाता 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 एक आंब्याची बाग लागली. एक मस्त अशी आंब्याची आमराई होती. खूप, कुठलाही म्हणा, आता रत्नागिरी हापूस म्हणा, देवगड हापूस म्हणा, कुठलंही म्हणा, आंब्याची आमराई होती. भरपूर मोठं मस्त असं एक 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 असे आंबे लगडले होते. ते पाहिल्यानंतर या दोघंही पांथस्थांच्या तोंडाला पाणी सुटलं की अरे आंबे तर दिसत आहेत पण आपली बाग नाही, आपल्याला कोणाची तरी परवानगी घ्यायला लागली आणि असं जाऊन चोरणं हे बरोबर नाही, किंवा असं कोणाची परवानगी न घेता खाणं म्हणजे चोरल्यासारखंच आहे. बरोबरची शिदोरी संपली होती. रस्त्याने दोघे चालले होते आणि त्यांना तो एक मालक तिथं त्या आमराईचा बसलेला दिसला. महाराजांनी असं प्रवचनात वर्णन केलं आहे की ते 2 जण गेले. त्यांनी विचारलं की आम्ही असं आहे, चौकशी झाली, सगळं झालं. म्हणाले काय अपेक्षा आहे? म्हणाले अपेक्षा इतकीच आहे की आम्ही भुकेलेलो आहोत, आम्हाला खूप भूक लागली आणि आम्हाला खूप अन्नाची गरज आहे, पण आमची बरोबरची शिदोरी म्हणाले संपलेली आहे. तो मालक असं म्हणाला माझ्याकडे आत्ता इथे तुम्हाला द्यायला काही पोहे, उपमा आणि पोळी भाजी किंवा अन्य काही नाही, अन्न नाही, पण हे आंबे जे दिसत आहेत झाडावरती लगडलेले, याचा मालक मी आहे, या झाडांचा मालक मी आहे, ही आमराई माझ्या मालकीची आहे. आणि जे जे आंबे पक्व झालेत, पिकलेले आहेत, ते आंबे तुम्ही वाटेल तेवढे खाऊ शकता, ती परवानगी मी मात्र तुम्हाला देऊ शकतो. पण अट एक घातली
की इथून पुढच्या 20 मिनिटामध्ये, म्हणजे तुम्हाला असं नाही की आणि हे करा, आज जा 20 मिनिटामध्ये तुम्ही वाटेल तेवढे आंबे खा. मी अजिबात मनाई करणार नाही. तुम्हाला जेवढी भूक आहे तेवढं खा. तुमची जेवढी कुवत आहे तेवढं घ्या. बरोबर घेऊन जायचं नाही. इथे पाहिजे तेवढे आंबे खा. तुम्हाला मी भरपूर मुभा देतो. त्या मालकाने परवानगी दिली. एक जण होता त्या दोघांपैकीचा पांथस्थ. तो तडक आत गेला आणि दिसेल ते आंबे घेऊन चोखून खायला सुरुवात केली त्याने. एकाने पहिला संपला, दुसरा हातात घेतला, तिसरा घेतला, चौथा. तो खाऊ लागला. आणि जो दुसरा होता तो आत न जाता तो फक्त मालकाला कलम तुम्ही कधी घेतलं नाही, मग ते आंब्याचं झाड चांगलं यावं म्हणजे ते भोवती कुंपण कसं करता, खत पाणी कधी करता. 5 मिनिटं त्यात गेली. 20 मिनिटाचा वेळ दिला होता. नाही, मग पाण्याची योजना कशी असते, मग खत कधी घालता नेमकं, मग आंब्याला मोहर आलाय मग ते कसं ओळखायचं, मग ते मोहर आल्यानंतर काय काळजी घ्यायची असते, मग तिथं काही कृमी कीटक बसू नयेत म्हणून तुम्ही काय काळजी करता. 5 मिनिटं त्यात गेली. तो पहिला होता तो मागोमागे एक चोखून आंबे खातोय, त्याला खरी भूक लागली होती, तो खायला लागला. आणि हा नुसती वाह्यात चर्चा करत बसला. आणि शेवटच्या 5 मिनिटानंतर त्याच्या हे लक्षात आलं की आपल्याला आंबा खायचा शिल्लकच राहिला. आपण आंब्याची भरपूर चर्चा केली, पण आंबा खायची जे लिमिट दिलं होतं ते 20 मिनिटाचं होतं. त्यातली 5 मिनिटंच आता आपल्या हातात राहिली. कितीसा मिळाला आंबा, एखादा आंबा मुश्किलीने त्याला खायला मिळाला. महाराज त्या दृष्टांतामध्ये असं सांगतात की आपण पहिला पांथस्तासारखं व्हायचं आहे का दुसऱ्या पांथस्तासारखं व्हायचं आहे हे आपण ठरवायचं. एक जन्म भगवंताच्या कृपेने मिळाला. वेळ हातात कमी आहे. कुठल्या क्षणी, कुठल्या निमित्ताने, कुठल्या कारणाने माणूस पटकन या मृत्यूलोकातनं निघून जाईल सांगता येत नाही. लिमिटेशन हातात, वेळेची लिमिटेशन आहे, मर्यादा आहे. आणि आहे या मर्यादेत या ग्रंथात काय लिहिलं आहे, मग ते असं कसं, त्या ग्रंथात लिहिलं आहे ते तसं कसं, ते ह्यांनी सांगितलं आहे ते असं कसं, चर्चाच करत बसलो चिकित्सकपणाने तर हातातली आहे ती अमूल्य वेळ निघून जाईल. आणि जे संत सत्पुरुषांनी आपल्याला भांडार उघडं करून दिलं की हे मी वनराईचा मालक मी आहे, पुढचं तुम्हाला देऊ शकत नाही, पण वेळ दिली, वाटेल तेवढं खाऊन घ्या. ते त्यांनी खा म्हटल्यानंतर तो आंबा, कोकणचा देवगड हापूस असो नाहीतर रत्नागिरी हापूस असो, आंबा मिळतोय ना. उद्या स्वामींचा पुण्यतिथी आहे, अक्कलकोट स्वामींची. स्वामींचं एक वाक्य आहे, आम खाओ पेड मत गिनो. तुम्हाला आंबा मिळाला ना त्याच्याशी घेणं देणं ठेवा. तो रत्नागिरी हापूस आहे का, देवगड हापूस आहे का, रायवळ आहे का, तोतापुरी आहे का, तुम्हाला काय करायचं आहे, आंबा मिळाला ना परमेश्वराच्या कृपेने, पोट कसं भरेल ते पहा. म्हणून एक शब्द येतो जिज्ञासू आणि दुसरा शब्द येतो चिकित्सक. बहुतांशी लोक स्वतःला साधक, उपासक, भक्त समजतात, पण ते खूप चिकित्सक असतात. कित्येक जण फेसबुकवरती गुरुचरित्र वाचल्यानंतर मला काय मिळेल, दत्त महात्म्य वाचलं मला काय मिळेल, वाडीला 11 पौर्णिमा केल्या आल्यानंतर मला काय मिळेल. अरे आधी 11 नाही, तू 3 पौर्णिमा ये तर खरं, तू एखादं गुरुचरित्राचं पारायण कर तर खरं. काय मिळेल हे दत्त महाराज ठरवतील तुला काय द्यायचं ते. पण ते करण्यापूर्वीच आमची एवढी चिकित्सा असते, एवढे प्रश्न असतात. आणि ते अशा काही भाबडेपणाने, सगळं ज्ञान असतं व्यवहारातलं, पण सुशिक्षित लोक मूर्खासारख्या पोस्ट करत असतात फेसबुकवरती की मला हा प्रश्न पडलेला आहे, पुनर्जन्म असतो का. त्या कुठल्या तरी एका ग्रुपवरती परवा आलं होतं, पुनर्जन्म असतो का, भूत कोणी पाहिलं आहे का, देवाचा अनुभव कोणाला आहे का. हे असे काहीतरी बावळटपणाचे प्रश्न पोस्ट, शहाणपणा आपण करतोय असं समजून ते करत असतात. पण जगातले 1 नंबरचे मूर्ख ही अशी मंडळी आहेत, सुशिक्षित मूर्ख. त्यांना समर्थांनी पडत मूर्ख. परमार्थ हा चर्चेचा विषय नसून, तो दळण दळण्याचा विषय नसून, प्रत्यक्ष कृतीला जोपर्यंत सुरुवात होत नाही. इथे बरीच जण आमच्या परमपूज्य ढेकणे महाराजांचे अनुग्रहित बरेच शिष्य पण मला समोर दिसत आहेत, उपस्थित आत्ता आहेत. काका महाराजांचं एक वाक्य होतं की साधन नाही तो भोजन नाही. आज जर साधन घडलं नाही तर आज मला जेवायचा अधिकार नाही, असं वाटलं पाहिजे आपल्याला. म्हणून इथे साधकाची व्याख्या करताना असं सांगितलं की नाना संदेह वृत्ती. तो संदेह हा शब्दाला म्हणून आत्ता चिकित्सा आणि जिज्ञासू या विषयावरती आपण चर्चा केली की जे जे काही संदेह आहेत ती सगळ्या संदेहाची निवृत्ती करून नाना संदेह वृत्ती भावया धरू सत्संगती, त्या संदेहाची निवृत्ती व्हावी म्हणून संत संगती केली. आणि 3 प्रचित्या महत्त्वाच्या सांगितल्या. आत्मशास्त्र गुरु प्रचिती, त्याला प्रतिती असा शब्दप्रयोग पण दत्त महात्म्यात आलेला आहे किंवा वेदांतशास्त्रात आलेला आहे. आत्मप्रतीती, गुरुप्रतीती, शास्त्रप्रतीती. आता प्रतीतीचा एक अर्थ प्रचिती,
शास्त्रानं जे जे सांगितलं त्या वाक्यावर विश्वास ठेवून आलेली प्रचिती, गुरूंनी जे सांगितलं ते सांगून आलेली, गुरूंच्या वाक्यातनं आलेली प्रचिती, त्याला गुरुप्रचिती असं म्हणतात. शास्त्राच्या वाक्याचं अनुसरण करून आल्यानंतर आलेल्या प्रचितीला शास्त्र प्रचिती असं म्हणतात. आणि इतकं सगळं केल्यानंतर मीला मीचं स्वरूप कळलं, ती आत्मप्रचिती. म्हणून इथे शब्दप्रयोग असा केला की आत्मशास्त्र गुरुप्रचिती ऐक्यतेसी सावध दक्ष तो सावध दक्ष तो साधक पाहे नित्यानित्य विवेक संग त्यागुनी एक सत्संग धरी. फक्त नित्यानित्य वस्तूचा विवेक करतो, सत्संगाची इच्छा करतो आणि कामाला लागतो, उपासनेला लागतो, त्याला साधक असं म्हटलेलं आहे. मग इथे एक शंका काल अशी जेव्हा मी सांगितली की त्या कीर्तनकार बुवांचं उदाहरण काल सांगितलं की टेंबे स्वामींनी सांगितलं की क्रोधाच्या आवेशात तुम्ही जर काही केलं असतं तर तुमची आत्तापर्यंत केलेली साधना खर्ची पडली असती. म्हणजे तुम्ही समजा 100 उंचीवरती पोचला असाल तर जसं त्या सापशिडीतल्या खेळासारखं असतं, 1 पासनं सुरू होतं, मध्ये मध्ये साप असतात, मध्येच एखादी शिडी मिळते आणि माणूस वरती जातो आणि अगदी आता 100च्या आकड्यापर्यंत जाताना 85 किंवा 88ला एखादा बरोबर तो फासा असा पडला की 88च्या घरात पोचलो, तिथं नेमका त्या सापाचं चिन्ह असेल की पुन्हा तो 1 अंकावरती येतो. तसं सापशिडीच्या खेळासारखं आपलं होऊ नये की अशा उंचीवरती गेलो पण चुकून कुठेतरी एखादा क्रोधाच्या आवेशात फुतकार टाकला, कुठेतरी लोभाच्या आवेशात एखादा लोभाचा फुतकार टाकला आणि त्या नागाने, त्या सापाने आपल्याला खाल्लं की पुन्हा सगळी साधना शून्यावरती. म्हणून काल इथे दक्ष असा प्रयोग केलेला आहे. साधक, उपासक, भक्त हा कसा असला पाहिजे तर तो दक्ष असला पाहिजे, तो सावध असला पाहिजे. सावध दक्ष तो साधक, जो सावध आहे, जो दक्ष आहे आपल्या उपासनेप्रती, त्याला साधक असं म्हटलंय. पाहे नित्यानित्य विवेक, जो नित्यानित्य विवेक पाहतो आणि संग त्यागुनी एक सत्संग करी. बाकीचे संग, त्या संघातून असंग शस्त्रेनं दृढेन चित्वा, असंगाचं शस्त्र या अश्वत्थमेनम सुविरूढ मूल याच्यावरती, कुठारावरती, इथे मुळावरती मारतो आणि करायचाच असेल संग तर तो सत्संग करतो. त्याला साधक असं म्हणा, असं शब्द प्रमाण आलं. मग म्हणाले ऐसा संशय उठला निस्पृह तो साधक झाला. जो निस्पृह झाला, स्पृहा म्हणजे इच्छा, काही ना काहीतरी मिळवायचंय, कोणाला तरी नाव कमवायची इच्छा असते, स्पृहा. कोणाला पैसाच कमवायची इच्छा असते, कोणाला लौकिक कमवायची इच्छा असते. ह्या छोट्या छोट्या गोष्टी देऊन कोरोनासारख्या ठिकाणी याच्यामध्ये 100 जणांना मास्क वाटले, लगेच दुसऱ्या दिवशी व्हॉट्सॲपवर फोटो, माझं नाव व्हावं, ही स्पृहा, इच्छा, काहीतरी माझं व्हावं. कुठंतरी काहीतरी मदत केली, लगेच ते यावं, माझं पहिलं नाव व्हावं, मला पैसा मिळावा, मला लौकिक मिळावा, मला काहीतरी मिळावं, यासाठी जे धडपडतात त्यांना स्पृहा असं म्हणतात, इच्छा, आकांक्षा. पण साधक कोणाला म्हणायचं? जो निस्पृह, समोरच्यासाठी, पण मला त्याचं श्रेय नाही मिळालं तरी चालणार आहे, मी कुठल्याही श्रेय मिळवण्यासाठी ते काम केलं नाही, मी माझं काम चोख केलं, त्याची नोंद घेणारे माझे सद्गुरुनाथ समर्थ आहेत. मला कुणाकडनंही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही, मला कुणी त्याची दखल घ्यावी ही मुळीच अपेक्षा किंवा आकांक्षा नाही, स्पृहा नाही, त्या ठिकाणी नाही. जो तो निस्पृह, म्हणून शब्दप्रयोग असा केला ऐसा संशय उठला निस्पृह तो साधक झाला. जो निस्पृह झाला त्याला साधक असं म्हणा. त्याग न घडे संसारिकाला, त्याग न घडे संसारिकाला, तरी तो साधक नव्हे की, अशी एक शंका इथे निर्माण झाली की तो संसार सोडू शकत नाही, त्याला लग्न झालंय, मुलं बाळं आहेत, घर गृहस्थी आहे, काहीतरी घरात ने आण करणं आहे, व्यवहारातले प्रपंचातले सगळे त्याला टक्के टोणपे आहेत, मग तो अचानक घरदार सोडू शकत नाही, मग तो साधक ठरू शकत नाही का, अशी एक शंका निर्माण झाली. निस्पृह तो साधक झाला, जो निस्पृह झाला तो साधक आहे, अशी जर साधकाची व्याख्या असेल तर मग त्याग न घडे संसारिकाला, तरी तो साधक नव्हे की, तसा घराचा त्याग जर एखादा माणूस करू शकला नाही तर तो साधक ठरू शकत नाही का, अशी शंका विचारली गेली. आणि त्याचं उत्तर अतिशय सोपं आहे. याची 2 टप्प्यामध्ये विभागणी केली आहे. एक विभागणी केली आहे घरात राहून अनासक्त राहणं, आणि दुसरा विषय सांगितला आहे की बाह्य त्याग. एक आहे अंतत्याग आणि एक आहे बाह्य त्याग. जे बाह्य त्याग करून
कपडे बदलून विधिवत संन्यास दीक्षा घेतात ते संन्याशी असतात, आणि जे कुठलेही कपडे न बदलता वृत्तीनं संन्यासी वृत्ती धारण करतात ते अंतःत्याग हा ते अंतःत्यागी आहेत. ते आतून विरागी झालेले आहेत. त्यांना घरगृहस्थीमध्ये जरी असले, प्रापंचिक जीवन जरी जगत असले, मुलं बाळं प्रपंच नेणं आणणं लौकिक व्यवहार जरी सगळे करत असले तरी ते 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 सगळे व्यवहार शरीराच्या पातळीवर करतायत, पण त्यांचे पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन, त्यांचे बुद्धी, त्यांच्या ठिकाणी असलेला अहंकार, हे सगळं त्यांनी आपल्या सद्गुरूंच्या चरणी, आपल्या उपास्य देवतेच्या चरणी अर्पण केलेला असतो. म्हणजे ते आतून विरागी झालेले असतात, अंतस्त्यागी, ते आतून त्यागलेलं असतं त्यांनी. त्याला शुद्ध भाषेत अनासक्त असं म्हटलेलं आहे. आता वेळेची मर्यादा आहे, 6:45 झालेले आहेत, त्याचंही भान ठेवून काल एका ताईंनी जो व्हॉट्सॲपवर प्रश्न विचारला आहे की साधना खर्ची पडते, याच्याविषयी थोडंसं उजळून जर सांगता आलं तर सांगा. त्याच्याविषयी मी एकच उदाहरण महत्त्वाचं आजच्या दिवशी सांगेन आणि थांबेन. आपण जी काही पारायण करतो, नाम घेतो, देवतांचं दर्शन घेतो, तीर्थयात्रेला जातो, वेगवेगळी अशी कृत्य करतो, सत्कृत्य, की ज्याच्यामुळे पुण्यार्जन होईल, ज्याच्यामुळे भगवंताकडे जाण्याची एक एक पायऱ्या आपण पुढे पुढे जाण्यासाठी जी जी कर्म सांगितली ती ती ठरवून करतो. पण ही करताना निश्चितच आपल्या पुण्य अर्जित केलं जातं, निश्चित पुण्यार्जन होतं. पण साईड बाय साईड जाता जाता आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या व्यावहारिक जीवन जगताना एखादं वाक्य, एखाद्या उक्तीनं आपलं कमावलेलं पुण्य किंवा आपली केलेल्या उपासनेची जी काही पुंजी आहे ती खर्ची पडत नाही ना. काल त्या ताईंचा प्रश्न विचारण्याचा मूळ हेतूच तो होता की ह्याविषयी जरा सविस्तर सांगा, म्हणून आज त्याची सांगता करताना मी एक उदाहरण मुद्दावून घडलेलं हकीकत एक उदाहरण आपल्याला दृष्टांत रूपाने सांगणार आहे. की आपण परमार्थ करताना लोकांना सांगताना असं सांगतो, माझ्या 21 वाऱ्या नरसोबाच्या वाडीच्या झाल्या पौर्णिमेच्या, माझ्या 151 वाऱ्या झाल्या गिरनारच्या, माझ्या अमकं झालं, मी अमक्या वेळेला इतक्या तीर्थक्षेत्राला गेलो, माझ्या रामेश्वरला 25 वाऱ्या झाल्या. एक उदाहरणार्थ म्हणून सांगतो हे, ज्याला इंग्लिश भाषेमध्ये शो ऑफ म्हणतात. मी इतकी गुरुचरित्र वाचलेत, माझी एवढी दत्त महात्म्याची पारायण झाली आहेत, माझी एवढी जपजाप्य संख्या झाली, मी असं केलं आहे, मी तसं केलं आहे, मी एवढे गेली 32 वर्ष मी 16 सोमवारचं व्रत, म्हणजे सोमवारचं व्रत अजिबात सोडलेलं नाही, माझ्याकडनं कित्येक सत्यनारायण मी आजपर्यंत केलेत, मी कित्येक दत्तयाग आजपर्यंत केलेत. म्हणजे अशा पद्धतीची जी जी काही विधानं आपल्याकडनं केली जातात त्याला शो ऑफ असं म्हणतात. आपण त्याचं प्रकटीकरण करत असतो. म्हणजे ते समोरच्या पुढं सांगितलं की समोरचा म्हणेल, वा, खरंच तुमच्यासारखे उपासक म्हणजे थोरच आहात तुम्ही म्हणजे तुमच्यासारखे साधकच नाहीत या जगात, तुमच्यासारखे दत्तभक्तच या जगात नाहीत. म्हणजे आपण काय करतो याचं प्रगटीकरण केल्यानंतर समोरचे खूप खुश होतात असं आपल्याला वाटतं, आणि त्यात आपलीच हानी होत असते. समोरचा फक्त आपल्याला हे एवढंच म्हणतो आणि मोकळा होतो, तो काही ते ऐकून उपासनेला लागत नाही. पण आपला मात्र ऱ्हास त्याच्यामध्ये असा घडतो किंवा होतो की आपल्या ठिकाणचा अहंकार मात्र सूक्ष्मतेने वाढत जातो, आणि आपल्याला असं वाटायला लागतं की आपण म्हणजे खूपच भारी होत आता या जगात, इतर कोण कोण आहेत त्यापेक्षा आपण म्हणजे काहीतरी जगावेगळे होत, सगळे आपल्याला आता वेगळा एक मान देत आहेत, सगळेजण आपल्याला आता नमस्कार करत आहेत, सगळेजण आता आपल्याला प्रतिष्ठा देत आहेत. त्याने आपण आपल्या उपासनेचा जो आवेग आहे, उपासनेबद्दलची जी तळमळ आहे ती आपली हळूहळू कमी व्हायला लागते, आणि आपलं लक्ष फक्त लोकांनी आपल्याला छान, वा, उत्तम, फक्कड हे कसं म्हणता येईल इकडेच आपलं लक्ष गुंततं. मग हळूहळू पाय पुढे पसरायला सुरुवात होते, हात असा पुढे केला जातो आशीर्वादाचा, कोणीतरी येऊन पाद्यपूजा पण करायला लागतं. मग या सगळ्या गोष्टी हळूहळू घडायला लागतात, आणि मग यातून उपासनेची हानी व्हायला लागते, उपासनेचा ऱ्हास व्हायला लागतो. घडलेली गोष्ट अशी आहे की आपण फक्त केले क्रेडिट, मी 21 वेळा गुरुचरित्र वाचलं आहे, मगाशी बोललो आहे, मी 51 वेळा गिरनारला गेलो आहे, मी 100 वाऱ्या आत्तापर्यंत गिरनारच्या केल्या इत्यादी, अशी जी काही विधानं केली जातात. तर आपण ते क्रेडिट पाहतो. जसे आपण बँकेत पैसे भरतो, आपले हळूहळू 10,000चे 20,000 झाले, 20चे 50 झाले, 50चे 70,000 झाले, 70,000चे लाख झाले, आपण क्रेडिट पाहतो. पण आपण वेळोवेळी खर्च किती करतोय, आपल्याकडनं खात्यातनं डेबिट किती झालं, त्या डेबिटकडे आपलं लक्ष नसतं, आणि मग दावा करतो, अहो माझे तर 1,00,000 रुपये बँकेत होते, असा जर दावा घेऊन आपण बँकेत गेलो
तर त्या बँकेवाल्यांनी जर पासबुक ते अपडेट करून आपल्या ताब्यात दिलं आणि सांगितलं, हे पहा तुमचे कुठल्या तारखेला कुठल्या दिवशी किती किती पैसे डेबिट झाले, तुम्हीच पहा. आपण जेव्हा डेबिटचे पैसे पाहतो तेव्हा आपले डोळे लख्ख उघडतात आणि आपल्या लक्षात येतं की आपण फक्त करत असलेला दावा हा खूप चुकीचा दावा करीत होतो की 1,00,000 रुपये होते, कसे काय गेले, 1,00,000 रुपये होते बँकेत, पण डेबिट आपण पाहिलं नाही. तसं आपण फक्त तेच उदाहरण इथे आहे. आपण फक्त मी इतकं केलं, मी एवढा देव, माझं असं झालं, मग माझं असं पाहिजे ते का मला मिळालं नाही. क्रेडिट मागचे सगळे इतिहासात आपल्या नोंदी असतात. गेल्या 20 वर्ष यात्रा केल्या, मी काय आराधना केली, मी काय तपश्चर्या केली, ते क्रेडिट झालंय असं आपण समजत असतो. पण नकळतपणे आपल्या सहज बोलाचालीच्या उक्तीमध्ये जे जे आपण बोलतो त्यात ते कुठे कुठे डेबिट झालंय त्याचा हिसाब आपल्याकडे नसतो. म्हणून त्याचा विषय, त्या डेबिटचा तो जो हिशोब आहे तो आपल्याकडे नसतो. म्हणून आपण साशंक असतो, आपल्याला ते कन्सेप्ट क्लिअर झालेले नसते. म्हणून ते आपल्याकडनं डेबिट होत नाहीये ना, इकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. उदाहरण सांगतो, एक घडलेलं उदाहरण सांगतो. तेवढं उदाहरण सांगतो आणि बरोबर 7 वाजायच्या आत आपण थांबायचं. एक मुंबईला माणूस होता, जुनी गोष्ट सांगतोय. जेव्हा गडाचं म्हणजे भारताला स्वातंत्र्यता मिळाली होती आणि हळूहळू हळूहळू पाणी अशा व्यवस्था हळूहळू भारतात पुन्हा नीट सुरू होत होत्या. एकाने असं ठरवलं आणि तो सज्जनगडावरती आला. जुना काळ, तेव्हा श्रीधर स्वामींसारखी अधिकारी व्यक्तिमंडळी तिथे पुनरुज्जीवन करीत होती त्या गडाचं. आणि एक जण असाच गडावरती आला, सज्जनगडावरती आला. 2-3 दिवस तिथं त्यानं राहिला. तिथं त्याला ते वातावरण खूप आवडलं. ते संध्याकाळच्या सवाया, आणखीन काही काही स्तोत्र, पंचपदी, रामाची आरती, वेगवेगळे तिथले स्तोत्र, ते सगळं म्हणून करून त्याला इतका आनंद झाला. आपला स्वभाव असा असतो सर्वसामान्यांचा, आपण असे प्रभावित होत असतो. म्हणजे आपण फॅसिनेट, आपण इतके प्रभावित होतो. एखाद्या क्षेत्रावरती गेलो, तिथलं काही स्तोत्र ऐकले की आपण एकदम प्रभावित होतो. एखादा माणूस बोलायला लागला, आपण एकदम प्रभावित होतो. एखादं पुस्तक वाचलं की त्या पुस्तकाचा प्रभाव काही महिने आपल्या मनावरती असतो. तसा हा तिथे गेला, त्याला ते सगळं वाचलं, त्याने ते दासबोध तिथे पारायण केलं, काय असेल ते केलं. आणि तिथे त्याने समर्थांचे शब्द लिहिलेले वाचले की जो कोणी 13 कोटी रामनाम जप करेल, त्या 13 माझा रामराय नक्की दर्शन देईल. 13 कोटी रामनाम जप जो करेल त्याला माझा रामप्रभू नक्की दर्शन देईल. हा माझा शब्द आहे, असं तिथे लिहिलेलं होतं. आजही आपण गडावर गेलात तरी तिथे त्या आशयाची ओवी समर्थांची लिहिलेली आहे की जो 13 कोटी रामनाम घेईल त्याला सगुण साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. दासबोध हे माझं स्वरूप आहे असं समजा, ग्रंथानाम दासबोध ते माझं स्वतःचं स्वरूप आहे असं समजा, अशा आशयाच्या तिथे ओव्या आजही तिथे लागलेल्या आहेत गडावरती. याने ते पाहिलं, आपला जो मूळ विषय चाललाय की मुमुक्षुत्व, ते तीव्र, तीव्रतर आणि त्याच्यानंतर तीव्रतम. तर याच्या ठिकाणी पण मुमुक्षुत्व आलं, ह्याच्या ठिकाणी पण वैराग्य आलं. विरक्त झाला संसारी या नाव मुमुक्षु, त्याला पण विरक्ती आली. आणि त्याला इतकी त्या दासबोध वाचून, त्या वातावरणातून, समर्थांच्या गडावरच्या त्या व्हायब्रेशन्सनी त्याला असं वाटलं की हे सगळं आपण करतोय हे व्यर्थ आहे. हा प्रापंचिक जीवन आपण जगतोय हे सगळं चुकीच्या मार्गाने चाललोय, हे सगळं आपण सोडलं पाहिजे. तो तिथून त्यावेळच्या दळणवळण व्यवस्थेप्रमाणे पुन्हा गड उतरून खाली आला, साताऱ्यात आला, साताऱ्यातनं पुण्यात आला, पुण्यातनं मुंबईत आला. पण आल्यानंतर त्याच्या चित्तात ती घालमेल चालू होती. 1965, 68 किंवा 70 सालची ही गोष्ट सांगतात. त्या दरम्यान तो आला मुंबईला परत, आणि आल्यानंतर त्याने पहिला निर्णय केला की तो निग्रह पक्का झाला होता की नाही, आता मला हे नाही करायचं, मला 13 कोटी रामनाम जपच करायचा आहे. समर्थांच्या तिथला मला अनुग्रह झाला आहे, आता मी तो 13 कोटी रामनाम जपाशिवाय काही म्हणजे काही करणार नाही. त्याने एक व्यवस्था ठरवली. आपल्या घरात एक मीटिंग घेतली, म्हणजे चर्चा केली. बायका पोरांना सांगितलं. पोरं तर लहान होती, थोडी मधल्या वयाची होती, 8-10 वर्षाची, उमेदीची, हळूहळू मोठी होत आहेत अशा वयाची होती. बायको होती, बायकोला नीट समजावून सांगितलं की हे बा असं आहे, मी स्वेच्छानिवृत्ती घेईन आणि जे काही पैसे होतील ते तुझ्या नावाने करतो.
जे जे काही अन्य ठिकाणी प्रॉपर्टी आहे ती विकून त्याचे पैसे करून ते तुझ्या नावावर करतो, जेणेकरून घराचा चरितार्थ चालेल, काही शिधा पाणी बाकीच्या सगळ्या गोष्टी येतील. आणि मी आता करीन तर फक्त परमार्थ करीन, मला तुझ्याकडनं फक्त अनुमोदन हवं आहे. बायकोलाही आनंद झाला. असं सहसा कोणी परवानगी देत नाही, पण तिने परवानगी दिली. आणखीन आता हे गोष्ट रंगवून सांगत नाही जास्ती, मूळ मुद्द्यावरती येऊया, की त्याने एक अशी दिनचर्या आखली, सगळी नियोजन, आर्थिक नियोजन सगळं नीट बसवलं, की माझ्या उपासना करण्याने, माझ्या देवदेव करण्याने घरातले कोणी मला बोल लावतील असं करायला नको, असं व्हायला नको, म्हणून त्याने नियोजन आर्थिक सगळं केलं. मुलाबाळांच्या शिक्षणाचं नियोजन केलं, आणखीन बायकोच्या पोटापाण्याची व्यवस्था, आपल्या स्वतःच्या पोटापाण्याची व्यवस्था, सगळं. कोणाचा बोल नको. बघा, देवदेव करायला लागले, यांना काही पोटाचं काही पडलेलं नाही आणि हे असं आहे तसं आहे, कोणाचा शब्द नको, म्हणून त्यांनी सगळं आर्थिक नियोजन केलं आणि एक दिनचर्याच आखली सकाळपासून रात्रीपर्यंतची. पहाटे लवकर उठायचं इत्यादी, मग मंगलाचरण करायचं, मग आवरायचं. प्रातः 6 वाजता प्रभाते मनी रामचिंतित जावा, पहाटे 5:30-6ला जे नामस्मरणाला बसायचं ते 8:30-9 पर्यंत 3 तासाची एक पहिली बैठक करायची. 9 नंतर थोडासा चहा प्यालो तर प्यायचं, थोडासा अल्पोपहार करायचा. 9:30 नंतर पुन्हा 9:30 ते 12:30 पर्यंत पुन्हा 3 तासाची बैठक करायची. पुन्हा 12:30ला रामाचं एक अधिष्ठान ठेवलं होतं आणि एकच ध्यास त्याच्या डोक्यात लागला होता, की आता मला प्रभू रामचंद्रांचा सगुण साक्षात्कार झाला पाहिजे. 13 कोटी जप झाला की प्रभू रामचंद्र दर्शन देतात, हे समर्थांचे शब्द हृदयात कोरले होते. एखादा व्यापारी हिशेब लिहून ठेवतो तसं त्याने एक हिशेबाची, जशी पूर्वी लोक रोजीनिशी लिहायचे, आता हे व्हॉट्सॲप आणि स्मार्टफोन आल्यापासून लोक त्यापासून खूप दूर गेली, पण रोजीनिशी रोजचं एक टाचण टिपण जुन्या काळात लोक लिहायची. अगदी छोट्यात छोटा जरी खर्च झाला, कोथिंबीरची गड्डी आणली तरी त्याचं नोंद झाली पाहिजे. खर्च किती होऊ दे, पण डायरी ही बोलली पाहिजे माणसाची. ती कागद तो बोलला पाहिजे त्या दिवसाचा, की माझ्याकडनं आज नेमका किती खर्च झाला. इतकं बारकाईनं जो प्रपंच करतो त्याचाच परमार्थ चांगला होतो. म्हणून हा जो होता तो रोजीनिशी लिहिणारा होता. ह्याने काय केलं, रोजच्या, जसा एखादा व्यापारी रोजीनिशी लिहितो तसं ह्याने ठरवलं होतं, की आजचा जप किती झाला, आजच्या माळा किती झाल्या, रोजच्या रोज लिहायचं. झालं. याने ते नियोजन, जेवायचं, अर्धा एक तास विश्रांती वामकुक्षी, 2:30ला बसायचं, 2:30, 3:30, 4:30, 5:30, पुन्हा 3 तास, 3 तासाच्या 4 बॅच करायच्या आणि रोज 10-12 तास जप करायचा. रोजच्या संख्या ठरवून ठेवल्या आणि मग आज इतका जप झाला तर आज रोजचा जर इतका जप झाला तर 10 दिवसांनी किती होईल, 10 दिवसाला इतका झाला तर महिन्याला किती होईल, महिन्याला इतका झाला तर वर्षाला किती होईल, वर्षाला इतका झाला तर किती वर्षात 13 कोटी जप होईल. सगळं त्यानं ते कॅल्क्युलेशन, गणित पूर्ण केलं. आर्थिक व्यवस्था सगळी घरातली नीट लावली आणि झालं. रामरायाला प्रार्थना करून एक नारळ समर्थांचं स्मरण करून ठेवून, अधिष्ठानापुढे ठेवून उपासनेला सुरुवात केली. आणि खरोखर जसं ठरवलं होतं, तळमळ होती चित्तात, त्या हुकूम त्याने सांगायचं म्हणजे असं, की लिहायला सुरुवात केली, जपाला सुरुवात केली. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जप सुरू केला. रोजचा होणारा जप अगदी न चुकता तो आज 25,000 जप झाला, आज 20,000 जप झाला, आज 30,000 जप झाला. जे काही नोंद असेल ती रोज नोंद ठेवू लागला. मग शेवटी असा आकडा यायला लागला, जसा हिशेब असतो तसं. कालचे 20,000 अधिक आजचे 20,000, 40,000 जप झाला. कालचे 40,000, आजचे 20,000, 60,000 जप होत तो आकडा कळायचा. आज 10,000 जप झाला, आज 15 झाला. करत आपल्याला ते कळतं ना हिशेब ठेवल्यानंतर, की आज 1,00,000 जप झाला. चला, अजून 99 लाख जप करायचा आहे, म्हणजे 1 कोटी होईल. मग अजून आपल्याला 12 कोटी करायचं आहे त्याच्यानंतर पुढे. ही एक लॉंग प्रोसेस आहे. 3-4 वर्षात आपला हा जप पूर्ण होईल असं त्याने एक गणित घातलं होतं. आयुष्यात सगळं लक्ष काढून, सगळे उद्योग व्यवसाय बंद करून, बहिर्मुख असलेलं मन अंतर्मुख करून, एका सत्पुरुषाच्या लिहिलेल्या वाक्यावर पूर्ण विश्वास ठेवून घरादारावरती पाणी सोडणे ही साधी गोष्ट नव्हती. सगळं काही सोडलं. सर्व तुझे साठी सोडून हिंपुटी, हे जे परवा म्हटलं त्याचा अर्थ तो आहे. सगळं सोडलं एका क्षणात आणि रोजचा जप करता त्याला आनंदाच्या उकळ्या पण यायला लागल्या. नामस्मरणाचा अनुभव, त्याचा आनंद यायला लागला. 1 कोटी जप झाला, 2 कोटी झाला, 3 कोटी झाला, 5 कोटी झाला. 3-4 वर्ष आयुष्यातली घरची पडली. 8 कोटी, 9 कोटी, 10 कोटी. अगदी आता रंगवून सांगत नाही, परंतु शेवटचा विषय असा आला की 13 कोटी जप आता त्याच्या दृष्टिक्षेपात आला. म्हणजे असं धरून चाला
की 12,99,00,000 जप त्याचा होऊन गेला आणि त्याच्या पुढचा पण सगळी संख्या होऊन गेली. करता करता आता शेवटचे हे 7 दिवस राहिलेत की या 7 दिवसात रोजच्या क्रमाने जर 10 माझा जप या शेवटच्या 7 दिवसात हे 70,000 10,000 जर जप माझा झाला, हे 70,000 जप पूर्ण झाला की माझा 13 कोटी हा आकडा पूर्ण होईल. तो सप्ताह आता माझा शेवटचा राहिलाय, कारण रोजचं डायरीतलं मेंटेन करत होता, त्याप्रमाणे सगळं चाललं होतं. त्या डायऱ्या सुद्धा अशा भरल्या होत्या 3.5-4 वर्षात 5 वर्षात. अगदी रोजचे 10-10 तास उपासनेसाठी देणं चेष्टा नाहीये, खायची गोष्ट नाहीये. हे आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. पूर्णतः तो वेडा झाला होता त्या गोष्टीत की 13 कोटी जप करायचा आहे, मला प्रभू रामचंद्रांचं दर्शन मिळवायचंच आहे. समर्थांनी सांगितलंय ना, ऐसा संती विश्वासाला संतजनी आश्वासीला. पूर्ण विश्वास होता हो. जप सुरू केला. परवा अमेरिकेतल्या एका मित्राने प्रश्न असाच विचारलाय की मी इतकं सगळं करतोय पण अजून स्वामींचं लक्ष माझ्यावर नाही असं मला वाटतंय. त्यांच्यासाठी हा दृष्टांत खास कामी येईल. मी नाव फक्त घेत नाही, ते आत्ता पाहतायत, त्यांना त्याचं उत्तर नक्की या दृष्टांतातनं मिळेल. 13 कोटीसाठी आता शेवटच्या 2 दिवसाची आता फक्त मर्यादा शिल्लक राहिली. आजच्या दिवसाचा 10,000 झाला. आता त्याच्या चित्तवृत्ती रोमरोम पुलकित व्हायला लागलं. का? कारण उद्या मी उठल्यानंतर प्रातर्विधी बाकी सगळं आवडून बाकी सगळं छान झाल्यानंतर उद्या मी जेव्हा जपाला बसेन आणि उद्याचा दिवस माझ्या आयुष्यातला अहोभाग्याचा क्षण असेल. जपाला सुरुवात केल्याच्या नंतर भर माळा माझ्या पूर्ण झाल्या की 50 माळा म्हणजे 5,000 जप, आणि आता मला 10,000चीच फक्त आवश्यकता आहे. तेवढ्या 10,000ची जपसंख्या माझी झाली की माझा 13 कोटी समर्थांनी आज्ञा केल्याप्रमाणेचा जप माझा परिपूर्ण होऊन जाईल. तो म्हणजे हे मी सांगणं आणि तुम्ही ऐकणं यापेक्षा केवळ कल्पना जर केली तरी आपल्या लक्षात येईल की एखादी चरमसीमा ज्याला म्हणतात की आता त्याचं त्या साधनेची चरमसीमा ती होती की आता हे 10,000 जप झाला की रामचंद्र मला दिसतील, म्हणजे कसे येतील? कोदंड हातात घेऊन येतील का? सुवर्ण पादुका चरणकमली श्रीराम तसे येतील का? मग ते कसे उंच पुरे, त्यांचं कमलाक्ष असे त्यांचे ते डोळे, त्यांचं जे वर्णन सगळं रामप्रभूंचं जसं केलं आहे, कसे येतील? वनवासी वेशात येतील, रामराजे या रूपात मला दर्शन देतील. कल्पनांचं काहूर चित्तामध्ये प्रगट होत आहे, अंग अंग पुलकित होत आहे. उद्याचा 10,000 जप झाला की काम झालं. म्हणून तो अतिशय, ज्याला एक्साइटेड म्हणतात, अतिशय रोमांचित असा तो झालेला होता. आणि जप सुरू केला त्याने, तो दिवस उजाडला आणि तो वाट पाहतो. 10,000 जप झाला की 13 कोटी जप पूर्ण झाला, आणि 13 कोटी जप झाला की रामाचं दर्शन मला घडणार. त्या रामाच्या दर्शन घडणार या कल्पनेनीच एकीकडे जीभ फक्त राम नाम घेत आहे पण मन मात्र कल्पना विश्वात रमत आहे. असं घडतं आपल्या बाबतीत बऱ्याच वेळेला. आपण साधना पोथ्या पुराण वाचताना आपण एखादा मुद्दा वाचत असतो तेव्हा आपलं डोळे ते ओव्या वाचत असतात, पण आपण कल्पना विश्वात रमत असतो. तसा हा त्या कल्पना विश्वात रमत होता की आता काय होईल, आता काय होईल. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम एकीकडे म्हणतोय. 5,000 जप पूर्ण झाला, ज्याला काउंटडाऊन म्हणतात, आता उलटी गिनती म्हणतात, ती सुरू झाली. 5,000 झालं, 10,000तले 5,000 झाले, आता 4,000 झाले, 3,000 झाले, 2,000 झाले, 1,000 झाले, आता शेवटचे 500. आता शेवटच्या 5 माळा राहिल्या आणि तो अति उत्साहाच्या भरात ते नामस्मरण अतिशय जोरजोरात. बस आता या 5 माळा झाल्या की मला प्रभू रामांचं दर्शन घडेल. काय तळमळ चित्तात, काय प्रसंग घडला पहा. 5 माळा झाल्या, 4 झाल्या, आता उलटं काउंटडाऊन, 3 झाल्या, 2 झाल्या, आता शेवटची माळ, आणि त्या शेवटच्या माळेतले 108 मणी. काय गोष्ट आहे पहा, ऐकण्यासारखी गोष्ट आहे. त्या शेवटच्या माळेतले 108 मणीचं काउंटडाऊन सुरू झालं. 108, 107, 107, आता ते सगळे अंक घेत नाही. करता करता आता अगदी शेवटचे 10 मणी ओढायचे शिल्लक. काय त्याच्या मनात भावना निर्माण झाली. बस आता हे 10, 9, 8, 7, 5, 4, 3, 2, 1 असं झालं की राम माझ्यासमोर प्रगट होणार. हे जे समोर अधिष्ठान मांडलंय, समोर नारळ ठेवलाय, इथे नक्की रामप्रभू आता प्रगट होतील. कारण समर्थांच्या वाक्यावर विश्वास ठेवून आपण एवढे 4-5 वर्ष आयुष्यातले रोजच्या रोज 10-10 तास 12-12 तास खर्चे टाकले. बहिर्मुख केलोच नाही, अंतर्मुखून नामस्मरण करतोय. ती उत्कंठाशी खरंच उत्कंठा निर्माण झाली की आता काय होईल. आणि शेवटचं 10, 9, 8, 7 असं करत करत गेला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम करता करता शेवटचे 3, 2 आणि आता तो 1 शेवटचा मणी ओढायचा शिल्लक होता नाम म्हणून. तो जप करून मणी ओढला आणि डोळे मिटले आणि मनात अशी कल्पना केली की मी आता जेव्हा डोळे उघडीन तेव्हा माझ्या डोळ्यापुढे प्रभू रामचंद्र उभे राहिलेले दिसतील. म्हणून त्या कल्पना विश्वात रमणारे आपण असतो.
डोळे मिटले आणि जरा थोड्या क्षणानंतर डोळे उघडून बघितलं तर समोर जे अधिष्ठान मांडलं होतं, जे फोटो किंवा जी मूर्ती मांडली होती रामाची, समर्थांची प्रतिमा, त्याच्या व्यतिरिक्त रामचंद्र प्रगट झाले नाहीत. समोर काही सगुण दर्शन त्याला झालं नाही, अजिबात दर्शन झालं नाही. ते दर्शन झालं नाही म्हटल्यानंतर पुन्हा त्याने हात जोडले, पुन्हा प्रार्थना केली आणि मनात असा विचार केला की आपल्या नियोजनाप्रमाणे, आखलेल्या नियोजनाप्रमाणे 13 कोटी संख्या आत्ता ह्या क्षणाला पूर्ण झाली. आत्ता नाही, थोड्या वेळात येतील, या दारात नाही येतील, त्या खिडकीत नाही येतील, कुठून तरी येतील. 5 मिनटं स्वस्थ बसूया. 5 मिनटं वाट पाहिली, दर्शन झालं नाही. 10 मिनटं वाट पाहिली, दर्शन झालं नाही. दर्शन झालं नाही. मग मात्र त्याच्या उत्सुकतेचा, त्याच्या उत्कंठेचा बांध फुटला आणि तो ढसा 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 त्या समोर जे दैवत अधिष्ठान रूपानं मांडलं होतं, दासबोध ग्रंथ समोर होता, तिची काही जपाची माळ होती. अहो 5-6 वर्ष, 4-5 वर्ष आयुष्यातली रोज 10-10 तास खर्च करायचे काही चेष्टा आहे का? इतकं सगळं करून त्या वाक्यावर विश्वास ठेवून जर मला रामाचं दर्शन झालं नाही तर मग मी म्हणजे काय हा प्रकार आहे, ही फसवणूक झाली माझी, अशा पद्धतीचं ते त्याच्या मनात काहूर पेटायला लागलं आणि तो ढसाढसा रडायला लागला. इतकंच नव्हे तर आपल्याला दर्शन झालं नाही याचं पर्यवसान त्याचं शंकेमध्ये झालं. म्हणून मी आज मुद्दा असा सांगतोय की नाना संदेह निवृत्ती, संदेहाची निवृत्ती झाली पाहिजे. जर अजून संदेह निर्माण असेल, देव आहे का, गुरु आहेत का, ते पाठीशी असतात का, देवाची कृपा होते का, मग आपण परमार्थ करायला लायकच नाही. आधी हे पक्क करूया की देव आहेच, गुरु आहेतच, त्यांची कृपा आहेच आहे, हे पक्क अधिष्ठान असेल तर पुढे त्या मार्गावरती जायला उपयोग आहे. उपासना झाल्यानंतर जर हे मनात विचार आले की देव आहे का, तो मला दर्शन का देत नाही, मग मनात निगेटिव्ह ज्याला विचार म्हणतात ते सुरू झाले आणि मनात असा विचार आला की या जगात देव नावाचा विषयच नसेल. त्या माणसाने कुठे 400 वर्षापूर्वी लिहून ठेवलं 13 कोटी रामनाम घ्या आणि जप होईल आणि ते जप करा आणि रामप्रभू सगुण दर्शन देईल आणि असं होईल आणि तसं होईल. मी मूर्ख, मी बिंडो की मी 5-6 वर्ष खर्च केली, सकाळपासून रात्रीपर्यंत होतो त्या नोकरीत निवृत्ती घेतली, बायका पोरांची आबाळ केली आणि मी दिवस रात्र वेडा पिसावून 10-10, 12-12 तास बसलो आणि काही राम नाही, काही नाही, काही नाही. ते हळूहळू त्याच्या मनातला संताप असा वर यायला लागला. इतकंच नाही तर त्याला शब्द आपण असा वापरूया, सात्विक संताप व्हायला लागला त्याला आणि तो ढसाढसा रडत होता, आपली फसवणूक झाली असं त्याला वाटायला लागलं. मग त्याने केलं काय, एक दिवस तसाच काढला, त्याला राहावलं नाही. याच्याविषयी जाब विचारावा आपण, कोणाला जाब विचारणार. म्हणून त्याने असं केलं की ज्या ज्या काही वह्या होत्या रोजच्या हिशेबाच्या, कसल्या हिशेबाच्या, जपाच्या नोंदीच्या हिशेबाच्या वह्या, त्या घेतल्या सगळ्या. त्या मुंबईतून पुणा, पुण्यातून सातारा, साताऱ्यातनं चालत चालत सज्जनगड, सज्जनगडचा अख्खा गड चढून वरती गेला. जुना सज्जनगड, 1965-70 सालातली ही गोष्ट सांगतोय. जुना सज्जनगड, आजचं नाही. आत गेला, आता तिथे मध्ये काच, बाहेर जी काही मर्यादा होती ती पाळली, शुचिर्भूतता केली आणि मग आत गडामध्ये समर्थांच्या, अधिकार असतो भक्ताला, हा अधिकार आहे. जो खरी साधना करतो त्याला देवाला जाब विचारण्याचा निश्चित अधिकार आहे. तो आत गेला. आता गोष्ट ऐका, ज्याला क्लायमॅक्स म्हणतात गोष्टीतला, तो नीट ऐका. तो आत गेला, त्या वह्या सगळ्या पिशवीतनं घेऊन आत गेला आणि समर्थांची जी समाधी होती ना, त्या समाधीवरती ओक्साबोक्षी रडायला लागला, ढसा 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 रडायला लागला. इतका रडू लागला आणि त्या सगळ्या वह्या समर्थांच्या त्या डायऱ्या समर्थांच्या समाधीपाशी अर्पण केल्या आणि समर्थांना जाब विचारू लागला, रामदास स्वामींना जाब विचारू लागला. तुमच्या शब्दावरती भरोसा ठेवून, तुमच्या लिहिलेल्या वाक्यांवर विश्वास ठेवून, ऐसा संती विश्वासीला, तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवून मी परमार्थ करायचं ठरवलं. मी मुमुक्षुत्व माझं तीव्रतर केलं आणि मी या मार्गावरून जायचं ठरवलं. सगळं तुमच्यासाठी सोडलं. रामाची कृपा घडावी, रामाचं प्रत्यक्ष दर्शन घडावं या एका शुद्ध हेतूनी मी सगळं काही सोडलं, तुम्ही जाणता. आणि ह्या वह्या आहेत बघा, या वह्यात काय लिहिलं आहे. आणि इतकं करून तो जाब विचारायला लागला समर्थांना. डोकं बडवून घ्यायला लागला, डोकं आपटून घ्यायला लागला. ते रक्तबंबाळ झालेलं ते डोक्यातनं रक्त येत आहे आणि समर्थांकडे अशी प्रश्नार्थक नजर करून समर्थांकडे प्रश्नार्थक वाणीने विचारायला लागल्यानंतर खूप
समर्थांची, ज्याला आर्ग्युमेंट म्हणतात, तसं करतोय. बघा, असं केलं, एकतर तुम्ही तरी खोटे आहात, किंवा तुमचा तो राम तरी खोटा आहे, किंवा तुम्ही ते लिहिलेलं तरी खोटं आहे, असं काही नसतंच. आणि तो उद्वेग त्या संतापाच्या भरात वाटेल तसा अदवा तदवा बडबडायला लागला. 10-15 मिनिटं त्याचा तो आक्रोश, त्याला जे मोकळं होणं म्हणतात, ते त्यांनी समर्थांपाशी जे काय होतं त्याच्या मनातलं ते पटापटा पटापटा बोलून दाखवलं. एवढ्यात तिथून एक आवाज आला. ती अशी घडी आहे, सज्जनगडला अशी आत घडी आहे, जुना अंधार वातावरण, एक छोटा दिवा लागलेला होता. तिथे कोणी माणूस बसला होता, व्यक्ती बसला होता. त्याने हाक मारली. ओ म्हणलं, इकडे या. ते समर्थांशी तुम्ही भांडाभांडी करू नका, इकडे बाहेर या, बाहेर या. काय झालं? त्यामुळे तुम्ही काही बोलू नका मध्ये, माझा आणि समर्थांचा हा विषय चालला आहे. त्यांनी लिहिलेल्या वाक्यावर विश्वास ठेवून मी केलं. त्यांनी त्या माणसाला पण ते सगळं सांगितलं. म्हणाले, मी ऐकतोय मगाचपासून तुम्ही समर्थांवर दोषारोप करून, रामावरती दोषारोप करून बोलताय. म्हणूनच तुम्हाला मी सांगतोय की तुमच्या त्या काय डायऱ्या आहेत, काय आहे ते घेऊन इकडे या बाहेर. ती व्यक्ती बाहेर आली. एकीकडे रक्त वाहत होतं. ती समोरची जी व्यक्ती बसली होती त्याने एक फडकं दिलं, एक वस्त्र दिलं, ते रक्त पुसलं, काही होती हळद म्हणा, हे म्हणा, ते लावलं, त्याला शांत केलं. आधी त्याची चित्तवृत्ती शांत केली. बसा म्हणाले माझ्यासमोर. समर्थांच्याच समाधीसमोर ती व्यक्ती बसले. आणि ही जी आत बसलेली एक व्यक्ती होती, तरुण, तडफदार, तेजस्वी, त्या व्यक्तीनं ह्या उद्वेगानं बोलणाऱ्या व्यक्तीला विचारलं, तुमची डायरी तुमच्या हातात आहेत? हो म्हणाले, आहे. सगळ्या डायऱ्या तुमच्याकडे आहेत? हो, सगळ्या डायऱ्या माझ्याकडे आहेत. सगळ्या वह्या माझ्याकडे, हिशेबाच्या माझ्याकडे आहेत. क्षणभर डोळे मिटले आणि समर्थांच्या समाधीकडे बघितलं आणि डोळे मिटले. आणि 1-2 क्षणानंतर एवढाच प्रश्न विचारला, तुमची अमुक अमुक सालातली डायरी काढा. जेव्हा तुमची साधना 2ऱ्या वर्षाची झाली, 2 वर्ष तुम्ही साधना झाल्यानंतर डिसेंबर महिना काढा. त्याने डिसेंबर महिना काढला. हां, अमुक अमुक तारीख काढा. काढली. त्या दिवशी तुमचा जप किती झाला होता? काय सांगते तुमची डायरी? नाही म्हणाले, माझा जप त्यावेळेला 6 कोटी झाला होता. हां, म्हणजे 13 कोटीपैकी 6 कोटी तुमचा जप झाला होता, बरोबर? हो म्हणाले, बरोबर. 2 क्षण पुन्हा डोळे मिटले आणि त्यांनी प्रश्न विचारला, तुम्ही उपासना सुरू करायला लागल्यानंतरच्या 2 वर्षामध्ये त्या डिसेंबरच्या त्या तारखेला जेव्हा तुमचा जप 6 कोटीच्या घरात गेला, त्याच्या 15 दिवस अलीकडे तुमच्या पत्नीला दुखणं सुरू झालं आणि ती मरणासन्न स्थितीत अंथरुणावरती खिळून होती. खरं की खोटं? तो माणूस हादरलाच की हा जो समोरचा बसलाय ह्याला माझ्या घरातलं कसं काय कळलं? माझी पत्नी 4 वर्षापूर्वी अगदी मरणासन्न स्थितीत होती, हे या सद्ग्रस्ताला कसं काय कळलं? तो थरथरायला लागला. म्हणाले, आवाज करून बोलत होतात ना मगाचपासनं, नाकं फेंदारून बोलत होतात ना समर्थांच्यावर दोषारोप करून, मी काय विचारतोय त्या प्रश्नाचं नीट ऐका आणि उत्तर द्या. तुमच्या जपसंख्येप्रमाणे 6 कोटी जप जेव्हा झाला होता, त्याच्या आधी 15 दिवस 20 दिवस तुमची पत्नी मरणासन्न स्थितीत होती की नव्हती? उत्तर काही नव्हतंच तोंड. त्याने हात जोडले सांगितलं, हो होती. मग तुम्ही 2ऱ्या दिवशीचा, त्याच्यानंतर ती जेव्हा मरणासन्न स्थितीत होती, रोजची तर दिनचर्या करायची होती, तुम्ही स्नान करून जेव्हा जपाला बसलात तेव्हा समोरचं जे अधिष्ठान होतं, समर्थांची प्रतिमा होती, रामरायाची मूर्ती होती, त्याला हात जोडून प्रार्थना केली, कळवळून प्रार्थना केली, रामा, समर्था, मी हा एवढा मोठा घाट घातलाय 13 कोटी जपसंख्येचा तुमच्या दर्शनाच्या प्रीत्यर्थ, पण माझी पत्नी घरात स्वयंपाक करते, ती आहे, ती मुलाबाळांचं करते, ती जेव खाऊ घालते, म्हणून आमचा प्रपंच चाललाय. ती जर अशा मरणासन्न स्थितीत पोचल्यानंतर मी उपासना साधना कशी करू? रामा, तिला लवकर बरं कर रे. रामा, तिचं लवकर, तिला त्यातनं मोकळं कर रे. प्रार्थना केली होती की नाही? थरथरायला लागला. मला हो म्हणाला, ही प्रार्थना मी केली होती. मग तुमची पत्नी आली की नाही? कोटी खर्च पडले. 2 कोटी खर्च पडले. 2 कोटी. मरणासन्न स्थितीत असलेली पत्नी बरी झाली, ही कळवळून प्रार्थना केली, रामाला काळजी होती, 2 कोटी खर्च झाले. तुमच्या खात्यात फक्त जमा लिहित गेलात 6 कोटी, पण 2 कोटी तिथे खर्च पडले, बरं का? लिहून ठेवा. मग तुमच्या अमुक तारखेला अमुक दिवशी तुमचा मुलगा कॉलेजच्या वर्षात होता आणि त्याला इंटरव्ह्यूला जायचं होतं पुढे, आणि तुम्ही प्रार्थना केलीत, रामा, अमुक दिवशी अमुक तारखेला माझा पोरगा, मी तर निवृत्ती घेऊन बसलोय, पण माझ्या पोराला नोकरी लागू दे, म्हणजे आमच्या घरात सगळं सुस्थितीत पुन्हा चालू होईल, असं बोलला होतात की नाही? म्हणजे बोललो होतो. 1 कोटी तिथं खर्च पडले. 3 कोटी अशी उदाहरणं देत गेले ते. त्यात त्यांनी सांगितलं की तुझे 3 कोटी अजून खर्ची पडले, ते पूर्ण कर, आणि ते पूर्ण झाल्यानंतर जर रामाने दर्शन दिलं नाही तर या हाताने माझा कान कापून तुझ्या पायापाशी ठेव. संतांवर किंवा गुरूंच्या वाक्यावर
पुरुषांच्या आरोप करण्यापूर्वी आधी आपल्याकडे कुठे चूक आहे का, माझ्या उपासनेत कुठे त्रुटी आहे का, किंवा मी करताना फक्त क्रेडिटचाच विषय बघतोय पण माझ्याकडनं डेबिट कुठं जातंय त्याचा विचार कधी करणार होता मी. तो माणूस ढसा 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 रडायला लागला. ज्याने दोषारोप केला होता समर्थांच्यावरती, समाधीपाशी गेला, साष्टांग दंडवत घातला, कान पकडले आणि समर्थांना म्हणाला, महाराज मला माफ करा, मी चुकलो, मी तुमच्यावर दोषारोप दिला, मी रामरायावर दोषारोप केला, ज्याचं नाम घेत होतो त्यालाच मी फसवा म्हणलो, त्या तुमच्या चरणांना तुम्ही खोटारडे आहात असं म्हणालो, दासबोधाच्या उपदेशाला खोटारडेपणाचा आहे असं म्हणालो, महाराज मला माफ करा, मी चुकलो. त्या सत्पुरुषा ज्याने त्या, अगदी खरं आहे, आय ओपनिंग तुम्ही लिहिताय मोरेताई, अगदी खरं आहे, डोळ्यात अंजन घातलं झळझळीत की तुमचे डेबिट काय कुठे कुठे सहज तुमच्या मनासाठी आतापर्यंत केलेलं पुण्यार्जन खर्ची पडतं. त्या नाही, पण मी किती वाऱ्या केल्या, मी किती पारायणा केली, मी किती वेळा रोज जप करतो, त्याचं मात्र क्रेडिट आपण अगदी सगळ्या गावाला सांगत असतो, सगळ्या जगाला सांगत असतो. तेव्हा आपण जेव्हा पुढे पाहतो तेव्हा आपल्याकडनं जेव्हा डेबिट होतं त्याचा पण हिशेब कुठेतरी ठेवायला आपण शिकलं पाहिजे. ती जी बोलणारी व्यक्ती होती तरुण तडफदार, ती दुसरी तिसरी कोणी नव्हती. त्यांचं नाव मी आपल्याला या निमित्ताने सांगतो. त्यांचं नाव होतं श्रीधर स्वामी. नमशांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानंदामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः. त्या श्रीधर स्वामींनी त्या उद्विग्न झालेल्या, नैराश्य झालेल्या, नाउमेद झालेल्या माणसाला ठिकाणावर आणण्याचं काम केलं. ते म्हणाले, तुम्ही संतांवर जर दोषारोप कराल तर त्यांचं वकीलपत्र घ्यायला आम्ही इथे बसलोय. ते सांगतात तसं ऐकायचं, पुन्हा कामाला लागा, पुन्हा नाम घ्या, आपल्या ठिकाणी कुठे दोष आहेत ते तपासून पहा. परयोगावर आधारित नाही, परमार्थ ही हे असं आहे, आता मी असं करून बघतो मग काय मिळेल ते पाहतो वगैरे असे प्रयोग नसतात परमार्थात. परमार्थात हे असं केलं सांगितल्याप्रमाणे की हे असं मिळणार, किंबहुना मिळणारच असा च आहे पुढे. पण आपण कुठे कमी पडलो का याचा अंतर्मुख होऊन विचार न करता आपण जर दोषारोपाची भूमिका ठेवली तर आपण खऱ्या अर्थानं साधना करणारे साधक होत असं म्हणतो, उपासक होत असं म्हणतो, मी भक्त आहे असं म्हणतो, तर आपण खऱ्या अर्थाने किती पाण्यात आहोत हे आपल्याला पाहायला पाहिजे. म्हणून आज या अर्थाने मुद्दाहून खुलासा केला की ज्या ताईंनी मेसेज केला की हा विषय जरा उजळून सांगा की खरोखर डेबिट होतं म्हणजे काय. म्हणून इथे शब्दप्रयोग आहे सावध दक्ष तो सावध, जो सतत आपल्या केलेल्या उपासनेबद्दल सावध असतो, ती खर्ची पडत नाही ना. म्हणून काल थोडं बोललो होतो, आज एका विषयी मुद्दाहून पुन्हा सांगतो. हे डोळ्यात येणारे जे अश्रू असतात ना, हे अश्रू प्रापंचिक जीवनातल्या दुःखामुळे न येता रामासाठी, दत्तासाठी, कृष्णासाठी जर आले तर त्या एकेका डोळ्यात येणाऱ्या थेंबाची किंमत ओळखली पाहिजे. ते व्यवहारातलं मला काहीतरी मिळालं नाही म्हणून रडत बस देवापेक्षा, जर दत्त मला अजून का मिळाले नाहीत, राम मला अजून का मिळाला नाही, टेंबे स्वामी दिवस रात्र रडतायत पंचपदीच्या अभंगातनं, तुम्ही माझ्यावर कृपा करा. येताना शेवटी धरिसी पोटी धरिसी काठिण्य, परवा आपण पाहिलं. दत्तासाठी रडतो का, रामासाठी रडतो का, कृष्णासाठी रडतो का. जेव्हा आपण देवासाठी रडू तेव्हा त्या डोळ्यातल्या थेंबांना सुद्धा किंमत आहे. ते अश्रू उठसूट सारखं आपलं पाण्याच्या टाके ठेवल्यासारखं व्यवहारातली कुठल्याही प्रसंग निघाला दुःखाचा की भदा 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 आपल्या डोळ्यातनं पाणी येत आहे. त्या अश्रूंना काही किंमत नाही. अश्रू ढाळायचेच असतील तर ते राम, कृष्ण, दत्त अजून का भेटले नाहीत म्हणून डोळ्यातनं पाणी आलं पाहिजे. आनंद झालाच तर तो मी घरात फ्रीज कसा घेतला, मोठा 62 इंची टी व्ही कसा घेतला, दारात मोठी 4 व्हीलर कशी घेतली, याचा न होता पेक्षा जास्त चांगली साधना एकाग्रतेने झाली याच्याविषयीचा आनंद झाला पाहिजे. म्हणून या सर्व गोष्टीचं परीक्षण आपण जेव्हा करायला लागू त्याला साधक असं म्हणतात. म्हणून आपण लक्षात ठेवूया की साधना करताना, उपासना करताना व्यवहारातल्या गोष्टीसाठी केली गेलेली सत्कर्म किंवा पुण्य हे खर्ची अजिबात पडू द्यायचं नाही. छोट्या छोट्या गोष्टींसाठी देवाला सारखा भार टाकायचा नाही. हां, आता जर भार टाकायचाच असेल, जसं आता डोळ्यातलं पाण्याचं सांगितलं, तसं आपण गेल्या 10 दिवसापासून रोज या माध्यमातून आपल्याला अपील करतोय की श्रीराम जय राम जय जय राम असेल, किंवा दिगंबरा दिगंबरा असेल, किंवा हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे,
किंवा कुठलाही श्री स्वामी समर्थ असेल, कुठलाही एक माळ जप आपल्या इष्टदेवतेचा करा आणि तो करून ती केलेली उपासना 10 मिनिटं तो जप करून आपल्या इष्टदेवतेला 3 प्रार्थना नक्की करा म्हणून परवापासून सांगतोय. जे रुग्ण या कॅटेगरीत आहेत, जे त्या रोगानं तडफडत आहेत हॉस्पिटलला व्हेंटिलेटरवर, त्यांना जीवाला आराम मिळू द्या, त्यांना चांगलं स्वास्थ्य मिळू द्या, त्यांना मरू देत नाही, त्यांना आयु चांगलं मिळू द्या, ही पहिली प्रार्थना. जे सेवाकर्मी कार्य करत आहेत, जे डॉक्टर आहेत, नर्स आहेत, वॉर्ड बॉय आहेत, साफसफाई कामगार आहेत, पोलीस दल आहे, त्यांनाही रोगराई न होता त्यांना चांगलं बळ मिळू द्या, ही दुसरी प्रार्थना करूया उपासनेअंती. आणि तिसरी महत्त्वाची प्रार्थना म्हणजे जे या लॉकडाऊनच्या काळामध्ये उपाशी जीव तडफडत असतील बिचारे कामगार जिथे तिथे, त्यांच्या पोटात अन्नाचे 2 कण दत्त महाराजांच्या कृपेने पडू द्यात, असं आपल्या समोरचं अन्न आल्यानंतर प्रार्थना करूया. इथे आपली केलेली उपासना खर्ची टाकायला काही हरकत नाही, पण व्यवहारातलं काहीतरी मिळवण्यासाठी जर आपल्याकडनं खर्ची पडत असेल तर त्याचा ताळेबंद कुठेतरी आपण घातला पाहिजे. याच्यावरती आपण निश्चित विचार करूया. उद्या अथर्वशीर्ष किंवा विष्णू सहस्रनाम किंवा अन्य उपासना आपण कशी करू शकतो, आसक्त अनासक्त, बाह्यत्याग अंतत्याग, याचा विचार उद्याच्या निरूपणात आपण करूया. आज इथे थांबूया. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सगळे आपापल्या असे सगळ्यांना पुन्हा एकदा आवाहन करून थांबूया. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात. कल्याण व्हावे सर्वांचे, कोणी दुःखी असू नये. एक घोरात कष्टोधरणचा पाठ आणि थांबूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पादश्री वल्लभत्वं सदैव श्रीदत्तास्मान् पाहि देवाधिदेव. भावग्राह्य क्लेशहारिन् सुकीर्ते, घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. त्वन्नो माता त्वं पिताप्तोऽधिपस्त्वं, त्राता योगक्षेमकृत् सद्गुरुस्त्वं. त्वं सर्वस्वन्नो प्रभो विश्वमूर्ते, घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यं, भीतिं क्लेशं त्वं हराशुत्वदन्यं. त्रातारन्नो वीक्ष ईशास्तजूर्ते, घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता, त्वत्तो देव त्वं शरण्योकहर्ता. कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते, घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं, सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं. भावात् शक्तिं चाखिलानन्दमूर्ते, घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. श्लोकपञ्चकमेतद्यो लोकमङ्गलवर्धनं, प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तः प्रियो भवेत्. अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.